ईश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरालया तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच ने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पतित 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 मी देवाचा पतित परितो आपल्या सत्ते मद करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी परितो आपल्या सत्ते मद करावे सरते अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो परितो आपल्या सत्ते मद करावे सरते आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे आपण आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देव पाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो पाये पाय धरिते चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवळे राव मानवी आपल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखमा देवी वरदा सांभाळावे आपल्या पिता तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय।
काल आपण 7व्या अध्यायातल्या 165 क्रमांकाच्या ओळीवरती येऊन थांबलो होतो. भगवंत म्हणतात की सर्वत्र मीच आहे, परंतु ते मला का पाहत नाहीत, का जे योग माया पडले, नाही का. योग मायेचा पडदा आला म्हणून त्यामुळे मी जो सर्वत्र आहे तो मी यांना दिसत नाही. अरे या जगात आतापर्यंत जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिले आणि हल्ली जितके प्राणी वावरत आहेत तेच मीच आहे. कोण आता मेलं आणि कोण गेलं? कोण मेलं आणि कोण गेलं? काय म्हणतात भगवंत? अरे या जगात आतापर्यंत जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिले. मग आता गेले कुठे ते? जर आले होते समजा कुठे गेले? मीच होऊन राहिले म्हणजे कुठे? ज्या ठिकाणून आले त्या ठिकाणी गेले. आणि हल्ली जितके प्राणी वावरत आहे तेही मीच आहे. म्हणजे आता समजा हे प्राणी आहेत ते कोण आहेत? मीच आहे. म्हणजे कोण? भगवंत आहे. आपली तशी दृष्टी आहे का की आता हे जे जेवढे प्राणी दिसतात जगामध्ये ते सर्व मीच आहे म्हणजे भगवंत आहेत असे आपल्याला वाटतात का? मग ती दृष्टी व्हावी म्हणून साधूला शरण जायचं. आणि जोपर्यंत आपण साधूला शरण जात नाही ना तोपर्यंत येईल. मग बोध म्हणजे काय? बोध म्हणजे काही शब्द नाही आहेत ते शब्द कोणी देईल, नाही का. बोध म्हणजे शब्द आहेत का? हा बोध व्हायला पाहिजे, त्याला बोध म्हटलेलं आहे. म्हणजे अशी आपली दृष्टी व्हायला पाहिजे की सर्वत्र भगवंत आहे, सर्वत्र भगवंत आहे. या अशी बुद्धी ज्याच्याद्वारे होते त्याला बोध म्हटलेलं आहे. मग कोणी म्हटलं असतं, कोणी शब्द दिले असते ते, नाही का. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्माचं साम्राज्यच अर्जुना तुला दिले म्हणजे भगवंतच दिला, नाही का. मग बोध कशाला म्हटलेलं आहे की जीव वस्तू आपल्याला अशी, आता भगवंत असं सांगतात की सर्वत्र मी आहे परंतु दिसत नाही. का दिसत नाही? कारण काय झालं? योग मायाचं पडळ आलंय त्याच्यामुळे दिसत नाही. मग हे योग मायाचं पडळ काढण्याचं काम कोण करतं? आपण किती प्रयत्न केले मागे सांगितलं. ही जी माझी माया आहे ती किती दुस्तर आहे. स्वतःच्या बळाने ती आपण पार पडू शकत नाही, तरुण जाऊ शकत नाही. मग तिला कोण तारू शकतो? एक सद्गुरूच आपल्याला त्याच्यातून तारून शकतो. ते उपरतीचा वावी शेरत सोम भावातीने थावे पिळत मग निघाळे अणकळीत निवृत्ती तटी. त्या निवृत्तीच्या तटावरती जर जायचं असेल तर सोमभावामध्ये मी ते ब्रह्म आहे, मी ते ब्रह्म आहे हे सतत त्या टायमाला असं होईल. पण ते आपल्या मनाने होणार नाही. ते युक्ती आहे. साधू संत ज्या टायमाला युक्ती सांगतात की कसं आहे मग ते, तेव्हा आपल्याला कळणार. मग बोध म्हणजे काय? त्या बोधाद्वारे आपल्याला सर्वत्र भगवंत आहे अशी त्या टायमाला आपली पूर्ण खात्री होते, त्याला बोध म्हटलेले आहे. नाही तर माझं नाम आपण जर म्हटलं, शब्द जर म्हटले तर सगळ्यांनाच मिळतो. मग सगळ्यांनाच का तो बोध होतो का? सगळ्यांना नाही ना बोध होत तसा. मग नामदेव महाराजांना का नाही झाला? त्यांच्या पण गळ्यात माळ होती, त्याने पण पहिले गुरु केले होते. मग त्यांना काय म्हणजे बोध नाही झाला? मिळालं होतं, देव पाहिला होता पण कळाला का नाही. मग कळणं म्हणजे काय? बोध. बस आता इथे बरोबर क्लिक झालं. देव कळणं म्हणजे बोध. किंवा यापुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्यापासून भिन्न नाहीत. मध्ये ह्याच्या अगोदर जे होते तेही मीच आहे, आता जे आहेत ते मीच आहे आणि ह्याच्या पुढे होणार आहे ते मीच आहे. मग आता इथं वेगळं कोण आहे? सगळं जर मीच आहे तर असे हे सर्व फक्त बोलावे मात्र, वस्तुता काही होत नाही आणि काही जातही नाही. बघा आता परत भगवंतांनी सांगितलं. बघा म्हणजे काय करतात? प्रश्न ते टाकतात आणि उत्तरही ते देतात. आता काय सांगितलं? हे प्राणी पहिले होऊन गेले ते मी आहे, आता जे आहेत ते मी आहे आणि ह्याच्या पुढे जे होणार ते मी आहे. पण हे फक्त बोलायचं असतं. फक्त का असं म्हटलेलं आहे? म्हणजे आता आपण शब्दाने बोलतो ना मी होतो वगैरे वगैरे, तर ते फक्त बोल, पण वस्तुता ते काही होतच नाही. काय अशी होई देऊ तेथीचा घट फुटे, तेथीचे आकाश नीट वाटे लागे. आणि जर ते समजा नाही गेलं तर मग ते काय चुकणार आहे का? हा म्हणजे घटामध्ये जे आकाश, समजा गाड्यामध्ये जे आकाश आहे ते फुटलं, समजा गाडा फुटला म्हणजेच ते काय त्या वाटेला लागलं का? ते घड्यात असतानाच ते वाटेलं आहे. तसं मी आहेच, फक्त काय झालंय हे आकार येतात आकार जातात म्हणून तुम्हाला ते वेगळे वाटतात. नाही तर काही इथं जात नाही आणि काही येतही नाही.
वस्तुता ते मीच आहे. ज्याप्रमाणे दोरीवर भासणाऱ्या सापाविषयी तो काळा, कवड्या, गव्हासारखा, ठिपक्यांचा वगैरे पैकी अमुक एक जातीचा आहे असे कोणाशी निश्चय करता येत नाही. बघा, ज्या वेळेला सर्प भासतो कशावरती? रस्सीवरती. मग तेव्हा काय सगळे म्हणतात, त्यांनी बघितला, चला काठ्या आणा, लाठ्या आणा. मग तो कोण विचारतो, कसला काळा आहे का, गोरा आहे का, पांढरा आहे का, नाही का, सगळे विचारत असतात. तसंच आपल्या चालल्या संसाराच्या चर्चा आपल्याला. पण बघायला गेलं तर काहीच नाही. मग तसं मग काय केलं, एक जण आला तिथे, म्हणजे काय झालं, काय झालं काय, तर म्हणले साप आहे, साप आहे, मग अशा कलरचा आहे, तशा कलरचा आहे. तर थांबा जरा. त्यांनी काय केलं, म्हणजे कोणाला बॅटरी आहे का, आहे म्हणलं, काढली गेली तिच्यावरून, बॅटरी मारली, कुठं आहे साप? काय होतं तिथे, काय होतं? रस्सी होती, साप नव्हताच. तसं हे सगळे म्हणतात हे जग आहे, हे प्राणी आहे, हे पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहे. मग ज्या वेळेला साधू आपल्याला असं बोध करतो, अरे नाही, हे सर्व मीच आहे, म्हणजे भगवंतच आहे, सगळं काही वेगळं नाहीच आहे. जसा सर्पावर रस्सीवरती सर्प भासतो तसं आत्मेवरती हे जग भासतं. म्हणजे भासतं म्हणजे असतं का? नाही, म्हणजे नाहीच आहे. भासणं म्हणजे नाहीच आहे. त्याप्रमाणे प्राणी मात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणताच निश्चय करिता येत नाही, जो आता आपण सांगितलं तोच. हे पंडू सुद्धा अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त असताना या प्राणी मात्रांच्या मागे जन्म मरण रूप जो संसार लागला आहे त्याचे कारण थोडेसे निराळे. आता आपल्याला कारण सांगणार आहे. यांच्या पाठीमागे आता एक तर त्यांना मरणही नाही, ते जन्माला येत नाही, तरी पण यांच्या पाठीमागे जन्म मरण का लागलं, तर त्याला थोडंसं कारण आहे, ते मी तुला सांगतो. म्हणून त्याविषयी आता थोडीशी गोष्ट सांगतो. ती ऐक. काय सांगतो तुला? थोडीशी गोष्ट सांगतो. आता हे गोष्टीतच रंगले सगळे गोष्ट म्हणल्यावरती. पण इथं नेमकी त्यांना काय गोष्ट सांगायची ते आपल्याला कळलं पाहिजे. आता इथं गोष्ट काय करायला वाचलं असेल, गोष्ट सांगतो मग सगळे गोष्टीच सांगत उठले. रामाची कथा, कृष्णाची कथा. आता कथा सांगून काही व्यथा जाणार आहे? म्हणून त्याविषयी आता थोडीशी गोष्ट सांगतो ती ऐक. जेव्हा अहंकार व तनू म्हणजे शरीर या दोहोंची परस्परावर प्रीती जडली. आता तुला गोष्ट सांगतो की हे मी सगळीकडे असताना ह्यांच्या पाठीमागे संसार का लागला, नसल्याला संसार याच्या पाठी का लागला, तर ते सांगतात की जेव्हा अहंकार व तनू म्हणजे शरीर, अहंकार आणि शरीर या दोहोंची परस्परावर प्रीती जडली, म्हणजे एकमेकावरती प्रेम जडलं. आता ऐका गोष्ट. भगवंत अर्जुनाला सांगतात ती गोष्ट ऐका. तेव्हा त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूपी ही एक मुलगी उत्पन्न झाली. आता ऐका, गोष्ट ऐका. काय? अहंकार आणि शरीर यांचं काय झालं? प्रीती जडली, म्हणजे प्रेम झालं ना. त्यांच्यापासून काय झालं? त्यांना एक इच्छारूपी एक मुलगी उत्पन्न झाली दोघांपासून. कामा आली, म्हणजे ती इच्छा एक अशी मुलगी झाली, ती तारुण्याच्या कामा आली. बघा कशी आली ती. बरोबर आहे. ती आपल्या कामरूपी पूर्ण तारुण्यात आली. तेव्हा इच्छा ही कुमारी झाली. मग ते कामाची या तारुण्य आली, तेथे द्वेषेशी मांडलेली वराडी. मग त्याच चाललेलं आहे विश्लेषण. त्यात लग्न सोहळा सांगितलंय. बरोबर सांगतात. हे काय आलंय ना, त्यात ओवीचं विश्लेषण चालू आहे. तेव्हा त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूप एक मुलगी उत्पन्न झाली व ती आपल्या कामरूपी पूर्ण तारुण्यात आली. त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लागले. तिचं लग्न कोणाशी लागलं? द्वेषाशी. कुणाचं? इच्छाचं. बरोबर. त्या दोघांपासून द्वैंद मोह हा पुत्र जन्मास आला. द्वैंद मोह म्हणजे काय? सुख दुःख, जसं शीत उष्ण तसं सुख आणि दुःख हे द्वंद्व मोह हा पुत्र जन्मास आला. नंतर त्याचा आजोबा जो अहंकार त्याने त्याला वाढवली. यांना वाढवलं कोणी? अहंकाराने, म्हणजे आजोबा. जो द्वैंद मोह नेहमी सात्विक धैर्याला प्रतिकूल असतो व इंद्रिय दमनालाही द्वेषामुळे छळणारा असून आकलन होत नाही, कारण तो आशारूपी दुर्धाने पुष्ट झालेला असतो. कोण? द्वंद्व मोह. तो काय झालेला असतो? आशारूपी दुग्धाने पुष्ट झालेला असतो, म्हणजे दष्टपुष्ट. हे धनुर्धरा पुन्हा असंतोष रूपी मध्याने जन्मात उन्मत्त होऊन पंच विषय रूपी खोलीमध्ये विकृती रूपी स्त्रीसह राहतो. काय? असंतोष रूपी.
म्हणजे एका वेळेला आपल्याला काय पाहिजे ती गोष्ट जर समजा मिळाली नाही तर त्याला काय होतं, असंतोष होतो. संतोष उत्पन्न होतो का? नाही. असंतोष रूपी मध्याने उन्मत्त होऊन पंचविषय रूपी खोलीमध्ये, पंचविषय रूपी खोलीमध्ये काय पंचविषय कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय त्या खोलीमध्ये विकृती रूप स्त्रीसह राहतो. विकृती म्हणजे आपण म्हणतो चांगलं वाईट, तसं वाईट विकृती म्हणजे वाईट असं राहतो. त्याने अंतकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्प रूपी काटे पसरले. अंतकरण शुद्धच होतं, पण त्या अंतकरणाच्या शुद्धीवर काय केलं यांनी? वाटेवरती विकल्प रूपी काटे पसरले व कुमार्गाच्या आडवाटा काढलेल्या आहेत. कुमार्गाच्या म्हणजे वाईट मार्गाच्या आडवाटा काढलेल्या आहेत. त्या योगाने प्राणी मात्र भांबावून गेले व संसार रूपी अरण्यात पडले. सांगितलं ना की संसारात का पडले, तर त्याला कारण मी तुला गोष्ट सांगतो. ती त्यांनी गोष्ट सांगितली का पडले ते. व मग त्यांना महादुःखाच्या दांड्याच्या सपाट्याने बडवले गेले. काय झालं आता त्यांना? महादुःखाच्या दांड्याने बडवले गेले. बघा एखाद्याच्या वेळेला मग स्त्री समजा ऐकत नसेल, एखादी म्हणजे सगळ्याच नाही, एखादी 10,000तून लाखातून 2 लाखातून निघते ना एखादी, मग त्याला काय करायचं? ते ऐकत नसते, मग काय करावं लागते? त्याला दांड्याने मारायची लागते. तसं यांनी हे काय म्हणतात, त्यांना महादुःखाच्या दांड्याच्या सपाट्याने बडवले गेले. महादुःखाच्या म्हणजे ते दुःख, त्याच्यामुळे आपल्याला काय दुःख यायला लागले, त्या महादुःखाच्या दांड्याने बडवले गेले. याप्रमाणे विकल्पाचे पोकळ व आणकुचितार काटे पाहून मतिभ्रंशाची माघार घेतच नाही, बुद्धीला भ्रमपाशात पडू देत नाही. ज्यांनी भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलाने नीट सरळ मार्गाने जाताना विकल्परूपी भाल्यासारखे काटे चिरडून टाकून महापातकांचे अरण्य मागे टाकलेले आहे. मग आता हे जर मागे टाकायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? एक भक्तीच त्याला चालू शकते आपल्याला. ज्यांनी भक्तीच्या, ती पण कशाने? एकनिष्ठा. पण आपली कशी आहे? एकनिष्ठा आहे का? आपली निष्ठा निष्ठी. इकडे नाही निष्ठा बसली की तिकडे, तिकडे नाही बसली इकडे. याला काय म्हणतात? निष्ठा निष्ठी सगळी. इथं काय सांगितलेलं आहे? ज्यांनी भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी नीट सरळ मार्गाने जाताना विकल्परूपी भाल्यासारखे काटे, म्हणजे विकल्प यायचे ना आधीमध्ये, त्यांनी काय केलं? विकल्परूपी भाल्यासारखे काटे चिरडून टाकून महापातकांचे अरण्यही मागे टाकलेले आहे. म्हणजे जो किती महापातक जरी असलं तरी काय त्यांनी काय केलेलं आहे? ते भक्तीच्या वाटेने गेल्यामुळे ते चिरडून टाकले. नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली व माझे सानिध्य प्राप्त करून घेतले आणि फार काय सांगावे असे ते भक्त वाटमाऱ्यांच्या मध्ये काम, क्रोध, द्वंद्व मोहात्मिकांच्या हातून सुटले. हे आता काय सांगितलं? सुटण्याचा कसा पण मार्ग सांगितला. पहिले ते अडकले म्हणून सांगितलं. मग आता सुटणार कसे? एक वेळ जर भक्ती केली तरच ते त्याच्यातून ते सुटू शकतात, नाही ते एरवी सुटू शकत नाही. आता इथे त्यांनी सुटले कसे ते सांगितले. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या साधनानुष्ठानाने, साधनानुष्ठान म्हणजे काय? जे साधन आपल्याला जे दिलेलं असतं त्या साधनाचं काय करायचं? अनुष्ठान करायचं. म्हणजे फक्त काय करायचं? तिथं अनुसंधान ठेवायचं, त्याला अनुष्ठान म्हटलेले. हे असे शब्द अनेक वेळेला जाणार आहेत, म्हणून त्याचा अर्थ कोण? साधनानुष्ठानाने म्हणजे जे साधन आपल्याला दिले त्या साधनाच्या अनुष्ठानाने, म्हणजे तिथे अनुसंधान ठेवल्याने जन्म मरण्याच्या फेऱ्याची कथा सदाचीच संपते. अशा साधनात ज्यांची इच्छा उत्पन्न करते. म्हणजे आपल्या अर्जुना सहज विचार करून पाहिले तर ज्या साधनानुष्ठानाने जन्म मरण्याच्या फेऱ्याची कथा काय होते? सदाचीच संपते. मग त्यांनी तो प्रयत्नच केव्हा तरी संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. साधना केल्याने काय होतं? कुठलं फळ मिळतं? परब्रह्मरूप. साधना केल्याने. मग अजून जर आपल्याला साधना जर भेटली नसेल तर परब्रह्मरूप होता येईल, परब्रह्मरूप फळ मिळेल. व ते फळ पिकले असता त्यातून पूर्णता रूपी रस गळतो. त्यावेळी कुठला रस? ब्रह्मरस घेई गाडा तेने पिढा वारेल. पण इथं पण आपण अर्थाचे अनर्थ करून घेतले. एक पोरगा अभ्यास करत नव्हतं, बापाने सांगितलं अरे येड्या जरा अभ्यासात रस घेत जा. आता ते बाप गेला कामावर सकाळी आणि संध्याकाळी आलं, बाप आला घरी. त्याचा टेबल असतात, मोठ्या मुलांनी टेबल असतात अभ्यास करायला. तर यांनी काय केलं? आलं बापाने बघितलं समोर 2 ग्लास उसाच्या रसाची. हा रस घेतोय दिवसभर.
म्हणजे बरं आहे बाबा, अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द देणे, असंच चाललंय. मग काही सांगितलं गोष्ट सांगतो आणि इथंच थांबले असतील, पुढे काय गोष्ट सांगतो हे काय करायचं का आपल्याला, नाही का? त्यावेळी आम्ही धन्य आहो असे त्यांना वाटून सर्व जग कृतकृत्यतेच्या आनंदाने भरून जाते. नंतर आत्मज्ञानाची तीव्रतर इच्छारूपी अवस्फुरी होऊन व कर्माचे सर्व प्रयोजन संपते व त्यांचे मन नाहीसे होते. कशाने? साधनानुष्ठानाने. साधनाचं अनुसंधान केलं तर काय होतं? त्यावेळी आम्ही धन्य आहो असे त्यांना वाटून सर्व जग कृतकृत्यतेच्या आनंदाने भरून जाते. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे. आता नंतर काय होतं? आत्मज्ञानाची तीव्रतर इच्छारूपी हौस पुरी होऊन मग आता त्याने काय होतं? अनुसंधाने आत्मज्ञान प्राप्त होतं. अनुसंधान धरलं तर व कर्माचे सर्व प्रयोजन संपते. आता कर्म त्याला शिल्लक राहिलेलं नाही, बरोबर ना? व त्यांचे मन नाहीसे होते. आता मनच जर नाही, एक संसार प्रपंच कोण करतं? कोण करतं? मन करतं. संसाररूपी पडदा एकदा जर फाटला तर त्या पडद्यावरती काहीच दिसत नाही. मनोरूपी पटू फाटे. सुरुवात काय आहे त्याची? संसार चित्र उमटे, तो हा मनोरूपी पटू फाटे. जे तर संसार चित्र उमटे तो हा मनोरूपी फाटे. आणि काहीतरी म्हणजे जल, म्हणजे पाणी नसेल तर तिथं पाठ आहे ना. पुढचं काय नाही विसरले का? नाही, ते आता ध्यानावर नाही. कसे काय आठवणार त्यांना? सांगा तुम्ही तरी असं कसं बोलता. ते आता ध्यानावर आहेत का? ते ज्ञानेश्वरी ऐकतायत आता, म्हणजे आता ते ज्ञानावरती आहेत, त्यांना ते आठवणार कसं? जे तर संसार चित्र उमटे तो हा मनोरूपी पटू फाटे. जे तर सरोवर आटे, म्हणजे मी आहे ध्यानावर. जे तर सरोवर आटे, हा सरोवर म्हणजे पाणी जर आटलं तर आपली प्रतिमा दिसणार आहे का? तसं संसार चित्र एक काय झालं, तो पडदा जर फाटला तर त्याच्यावरती संसार चित्र दिसणार नाही. मग तसं इथं आता तेच सांगले की त्यांचं काय होतं? मन नाहीसं होतं. मन नाहीसं झालं की संसारच नाहीसं झाला, कारण ते पडद्यावर दिसत होता ना, मनोरूपी पडद्यावरती संसार. ते मन पडदाच फाटून गेला. हा, त्या काय झाल्या? आता काय झालेले? सुप्त झाल्या. हे धनंजया, अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो, कारण त्यांच्या या परमार्थ रूप व्यापारात मूळ भांडवल मीच असतो. हे जे परमार्थ करतात ना, त्यांच्यामध्ये मूळ भांडवल मीच असतो. मग आता ते माझ्यासाठी जर भक्ती करतात तर मीच काय नाही काय त्यांना प्राप्त होणार. आता मूळ भांडवल म्हणजे काय? आता समजा तुम्हाला समजा मेन प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. हा, बाबा म्हणतात मेन प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. मेन प्रोडक्ट म्हणजे काय? आता ऊस तुमचा ज्या टायमाला साखर ह्याच्यात जातो, साखर कारखान्यामध्ये, तेव्हा त्याचे मूळ प्रोडक्ट काय आहे? साखर आहे. आणि बाकीचे जे प्रोडक्ट आहे ते काय? त्याला बाय प्रोडक्ट म्हणतात. म्हणजे त्याच्यातून गुळ पण काढला जातो, त्याच्यातून एक लगदा निघतो, त्या लगद्याचा कागद बनतो, नाही का? त्याला काय म्हणतात? बाय प्रोडक्ट. आणि मेन जे प्रोडक्ट ते काय आहे? साखर. तसं इथं मेन प्रोडक्ट काय आहे? एक भगवंत. आणि बाकीचं जे जेवढं त्यांना ते प्राप्त होतं, देव देवता अमुक तमुक, हे काय आहे? बाय प्रोडक्ट. त्यांना साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्यरूप संपत्तीची समृद्धी झाल्यामुळे त्यांना भेदरूप दैन्याची ओळखी राहत नाही. त्यांना ऐक्य म्हणजे ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान ते जर एकदा प्राप्त झालं, म्हणजे ब्रह्म जर प्राप्त झालं तर त्याला काय होतं? भेदरूप त्यांना नाहीच आहे. कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे एक विष्णू दिसला म्हणजे भगवंत दिसला, एक दिसला तर मात्र मग हे द्वैत जे आहे, भेद आणि अभेद, ते काय होतं? दोन्ही निघून जातं. अरे ज्यांनी अनुभवाने अधिभूतासह शरीरासह मला अधिभूतासह म्हणजे शरीर अधिभूत येणार आहे. आता 8व्या अध्याय नाही, याच्यात चालू झालं की काय? पुढे आहे का? अरे ज्यांनी अनुभवाने अधिभूतासह म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभूतीद्वारा यथार्थ जाणून त्यांनी अधिदैवाशी जीवाशी जाणले आहे. म्हणजे ज्यांना असा अनुभव आलेला आहे की ऐक्यरूपी फळ ज्या त्यांना मिळालं, तेव्हा त्या फळाने काय केलं त्यांनी? अरे ज्यांनी अनुभवाने अधिभूतासह म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला जाणलेलं आहे. काही म्हणजे का असं सांगावं लागलं? काही लोकांचं असं म्हणणं असतं की म्हणजे मोक्ष मेल्यावर मिळणार, बरोबर आहे.
म्हणून त्यांना इथं असं सांगावं लागलं की शरीरासह परमात्म्याला प्राप्त केलेले आहे. कशासह? शरीरासह. कारण माऊली म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल आयशे जे म्हणती अतिमूर्ख. म्हणून इथे माऊली पण असं म्हणतात की शरीरासह भगवंताला प्राप्त करायचं. याची देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. या देहाने आपल्या मुक्तीचा सोहळा भोगायचा, मेल्यावरती नाही. आता तुम्हाला समजा मेल्यावरती तुम्ही समजा महिनाभर काम करता तुम्ही, बरोबर आहे, महिनाभर काम करता, मग त्या शेठला म्हणून द्या पगार, शेठ म्हणून थांबा मेल्यावरती देईल तुम्हाला, तुम्हाला मांडे आहे. मग कसं काय यांना मोक्ष मेल्यावरती कसं काय मांडणे, मलाच काय कळत नाही. सदैव सच्चिदानंद का न होती ते, का न व्हावं? हा, देह असतानाच ते सच्चिदानंद का होऊ शकत नाही? हा, ज्यांनी अनुभवाने अधिभूत असं म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभूतीद्वारा यथार्थ जाणून त्यांनी आधी दैवाशी म्हणजे जीवाशी जाणले आहे. म्हणजे जीव कोण? आपण. आता जीव ऍक्च्युली तो परमात्माच आहे, तो परमात्माची दुसरा नाही का. म्हणजे हा जो जीव आहे तो परमात्माची दुसरा म्हणजे तो परमात्माच आहे. त्यांना ज्यांना उपयुक्त ज्ञानाच्या बलाने, उपयुक्त म्हणजे वरच्या आता जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाच्या बलाने आधी यज्ञ जो मी परमात्मा, या आता परत पुन्हा पण येणार आहे बरं. आधी यज्ञ जो मी परमात्मा तो यथार्थ दृष्टीने आत्मत्वाने अनुभवास येतो. काय होतो? आत्मत्वाने अनुभवाला येतो. म्हणजे तोच आत्मा आहे, तोच आत्मा आहे, बस याच्या व्यतिरिक्त नाहीये. असा जो परमात्मा आहे तो त्याच्या अनुभवास येतो. म्हणजे त्याला काय म्हणलेलं? आधी यज्ञ. त्या परमात्म्याला ते पुरुष शरीराच्या वियोगाने मरण समयी दुःखी होत नाही. शरीर असतानाच ज्याने परमात्म्याला जाणून घेतलेला आहे त्याला मरणात ज्या टायमाला मरण येतं त्यावेळेला त्याला दुःख होत नाही. ते आता तुम्ही सांगत नाही का, ते पुढे आहे 8व्या अध्यायामध्ये येणारच नाही का. सहज विचार करून पाहिले तर आयुष्य, पण काही म्हणतील की आम्ही 8व्या अध्यायाला नसणार, मग आताच सांगा. नाही नाही, तुम्ही यायला पाहिजे म्हणून नाही सांगत मी. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी सुटावयाच्या बेतात आली असता मरणाऱ्या प्राण्याची जी खळबळ उडून जाते ती पाहून न मरणाऱ्यांच्या चित्ताला युगांत म्हणजे प्रलय काळ वाढवला की काय असे वाटत नाही का? प्रश्नचिन्ह. परत मागे झाले. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी सुटावयाच्या बेतात आली म्हणजे आपलं मरण्याच्या वेळेस जवळ आपण आलो असता मरणाऱ्या प्राण्याची जी खळबळ उडून जाते. म्हणजे जर कुणी डोळ्याने पाहिलं असेल ना तो मरताना काय काय त्याची अवस्था होते, काय काय स्थिती होते, त्यावेळेला तो बघणारा असतो तो काय होतो? तोही घाबरून जातो. बापरे एकच काय बरं, मग आता घाबरतो तेवढे पुरता घाबरतो. परत नंतर ये रे माझ्या मागल्या, परत आहे आपला तो गुंतून राहिले परत संसारात. आता त्यांनी बघितलेलं आहे त्याचं मरण कसं आहे, मग ह्याने आता कायमचं घाबरलं पाहिजे ना. बाबरे मला पण असं मरण येईल, तर आता शरीरात आहे तेव्हाच आता आपण काहीतरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं का? नाही ना. एक मरे ऐशी दशा येईल पुढे, हा ऐशी दशा येईल पुढे, एखादे एक प्रमाणात चाललेत काय मन होईल वेडे हा. तव चिंतून ठेवी चोपडे आत्मज्ञान. हा काय सुरुवात? ऐशी दशा येईल पुढे. हा अशी दशा म्हणजे आता जे सांगितलं. हा ऐशी दशा येईल पुढे, हे मन होईल वेडे, हा ते मन होईल वेळ. तव चिंतून ठेवी चोपडे आत्मज्ञान. बरं, म्हणजे हे मरण यायच्या अगोदर त्यांनी काय केलं पाहिजे? आत्मज्ञान चिंतन. त्या मरणाच्या वेळेला आत्मज्ञान चिंतन झालं पाहिजे. म्हणजे खरं मरायच्या आधीच ते मरणा आईलीचे कडे मरायच्या अगोदरच ते काय केलं? ते आत्मज्ञान त्यांनी काय केलं पाहिजे? आत्मसाधून घेतलं पाहिजे. मग त्याला अशी दशा येणार नाही, अशी स्थिती होणार नाही. हा तुमचं बोला अजून तुमचं पण आहे का? काही खरं नाही मग. हा मरे एक त्याचा दुजा शोक कोण वाहे. म्हणजे बघतोय डोळ्याने तोही पुढे जात आहे. म्हणजे अकस्मात तोही पुढे जाणार आहे. मग आता ज्याचं मरण झालं तर डोळ्याने बघतोय, मग आता त्याने तो सुधारायला नको का? पण नाही सुधारणार. तो कसं होतं माहितीये का? त्याला तेवढे पुरतं वैराग्य निर्माण होतं बरं का. नाही बाबा ह्या आता असं मेला, तू तडफडतोय माझ्या समोर, मग आता मला पण काहीतरी त्याचा उपाय केला पाहिजे, तेवढे पुरता होतो. याला स्मशान वैराग्य म्हणतात. म्हणजे स्मशान वैराग्य म्हणजे कळालं? बरं आता सांगतो परत आता आले तर. स्मशान वैराग्य म्हणजे हा तुमचं आहे का? तुमचं अजून प्रमाण बाकी आहे. चालू असं वेटिंगला नाही, तुम्ही वेटिंगला थांबा.
हा तेच होतं सांगायचं का तुम्हाला. म्हणजे घ्या ना, तुम्हाला काय पद घ्यायचं ते घ्या, प्रमाण असेल तर. त्याची जन्मी ओळखी करा आत्माराम, याची जन्मी ओळखी करा आत्माराम, याची जन्मी ओळखी करा आत्माराम, याची जन्मी ओळखी करा आत्माराम. चुकत संसार संसार संभ्रम संसार संभ्रम तोडावेगी, संसार संभ्रम कायची जन्मी ओळखी करा आत्माराम, याची जन्मी ओळखी करा आत्माराम. येची जन्मी ओळखी करा आत्मारामा, संसार संभ्रम भोगू नका. म्हणजे तुम्ही या जन्मामध्ये जर म्हणजे ह्या देहात असताना जर भगवंताला जर ओळखलं तर मात्र तुम्हाला असं दुःख भोगायची वेळ येणार नाही. म्हणून येची जन्मी ओळखी करा आत्मारामा, संसार संभ्रम भोगू नका. आता तिथं तसं बघायला अर्थ असा आहे की येची जन्मी का म्हटलेलं आहे की देह एकदाच मिळतो मनुष्याचा, म्हणून आता जो तुम्हाला जे शरीर मिळाले त्या शरीराच्या द्वारे तुम्ही आता काय केलंय, भगवंताला ओळखून घ्या. म्हणजे असं पुन्हा पुन्हा तुम्हाला ते जन्म मरण तुम्हाला वाटेला येणार नाही. आता कोणाचं आणखी काय, कोण आहे मीटिंगला अजून? हा, आपण काय स्मशान वैराग्य चालत नाही का? स्मशान वैराग्य म्हणजे स्मशान वैराग्य म्हणजे रात्री दोघे जण जाऊन आले कुठं, मंदिरात. मला ऐकायला मंदिरात अड्ड्यावरती जाऊन आले दोघे जण, रात्री अड्ड्यावर आले दोघे, आले बरं का संगतीने, आणि गेले आपापल्या घरी. आणि सकाळी ऐकलं तर म्हणजे आम्ही जोडीदार गेले ना दोघे, ते म्हणजे एक जोडीदार सकाळी झाला गेला. अरे मग तो आता तोही त्याच्या बरोबर जातो. आता हा मनामध्ये काय विचारतो का, आम्ही काल दोघे जण बरोबर गेलो होतो त्यावेळेला, आता स्मशानपर्यंत जातो, आता आजपासून मी पिणार नाही, बाटलीला हातच लावणार नाही. झालं बाबा, तिथे अग्निसंस्कार वगैरे झाला, परत येतो, पार अगदी घरामध्ये येईपर्यंत म्हणतो की आता मी आजपासून पिणार नाही, कारण ह्याच्यामुळे माझा मित्र गेला, ह्या बाटली हिच्यामुळे माझा मित्र गेला. कुणामुळे? ह्या बाटलीमुळे माझा मित्र गेला, आता मी पिणार नाही. दरवाजाचा उंबरट्यापर्यंत म्हणतो मी आता पिणार नाही. आणि दरवाड्या उपर आपला उंबरट्याजवळ आला आणि तिला म्हणतो ती माझी पहिली बाहेर काढ, ती कपाटातून पहिली बाहेर काढ. कोण? ती म्हणजे बाटली. म्हणजे कुठपर्यंत याला म्हणतात काय, स्मशान. जोपर्यंत स्मशानामध्ये होता तोपर्यंत त्याला वैराग्य. मग आता इथं कसं आहे, इथं आता आपण ऐकतो ना तेवढं नाही बाबा, असं केलं पाहिजे बरं का बरं, हा असं ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलेलं आहे, आता असं आपण केलं पाहिजे बरं का, आपण आता माळ घातली पाहिजे बरं का, आपण आता अनुग्रह घेतला पाहिजे. घरात गेलं की झालं सगळं उठतं सगळं. कोण इकडून पती बोलतो, तिकडून एखादा मुलगा बोलतोय, इकडे मुलगा त्रास देतो, बाजूवाला त्रास देतो, त्याच्यातच गेलं सगळं. मग कुठलं आता आठवण राहते माळ घालायची का अनुग्रह घ्यायचंय काय करायचं नाही का. झालं ना, आयुष्य संपतं ना त्याच्यातून. संसार आपला बघा करून घेऊ. हा, लगेच संसार आपल्याला. अगदी बोल, काय हुशार म्हणजे यायचं काय खरं नाही काय. काय ज्ञानेश्वर महाराजांची काय कृपा आहे तुमच्यावरती, हे की नाही. अनुभव आहे ना. हा, पण महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे, त्याच्यामुळे हे जमणार आहे. असं कुणालाही जमत नाही ना, त्यांची कृपा आहे. आज ते सारखे म्हणतात माझी लेकरं समोर येऊन बसतात म्हणजे त्यांना काहीतरी ते प्राप्त झालंच पाहिजे, आणि होतंय ना, दिसतंय नाही. हे काय, ही फळं कशाची आहेत, त्यांची फळं आहेत नाही, हे की नाही. म्हणून स्मशान वैराग्य असून फायदा नाही, त्याला वैराग्यच असलं पाहिजे. मागे गेला एक दृष्टांत वैराग्याचा. तो एक साधू म्हटला की मला आता वैराग्य प्राप्त झालं. तुम्हाला सांगू का, हे आपलं वैराग्य नसतं बरं का, लक्षात घ्या. काय, हे आपलं वैराग्य नसतं, हा आपला वैताग असतो. आपल्याला वैताग आलेला असतो संसार प्रपंचाचा, जाऊ दे मरू आता सगळं सोडून जायचं. त्याला म्हणलेलं आहे का वैराग्य सगळं सोडून जायचं. हा, एक तुकाराम महाराजांच्या काळामध्ये संतोबा पवार
त्याला असं तो खरोखरचा गेला होता बरं का, त्याला खरं वैराग्य प्राप्त झालं होतं. आणि एक जण सारखा म्हणायचा, जर माझं जर ऐकलं नाहीस तर मी संतोबा पवार सारखं करीन. आता हे आपलं रोज ऐकायचे त्यांचं सारखं व्हायचं. जर माझं ऐकलं नाहीस तर मी संतोबा पवार सारखं करीन. हे म्हणले आता बघूया आता काय करते ते. एक दिवस बोलली, जा मग जा आता संतोबा पवार बरोबर जा. गेलं तिथपर्यंत, तिथे गेले का आलं नाही म्हणलं मला तुमच्यासारखं पडेल. मग बस मी झाले, हे डोळे मिटून बसले, राम कृष्ण हरी असं चालू केलं कुणी संतोबा पवारने. ते 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास, 6 तास झाले. ह्याच्या पोटात कावळे ओरडायला लागले. हे म्हणले आता थांबणार कधी, माझ्या पोटाचं काय. तर त्याला जरा हलवला जरा थोडासा, म्हटलं अहो थांबा, मला भूक लागली, तुमचं सारखं आपलं तेच चालू झालंय, भूक लागली, थांब जरा. गेले तिकडे आणि गवत आणलं, खाई म्हणजे हे तुम्ही खाता. हा म्हणलं मी हे खातो, तुला बघायचं का. म्हणजे मी खातो, मग खा. हा राहू द्या तुमचं. लागलं सुटलं तिथून ते आलं का. आता हे वैराग्य आहे का. हा वैताग आहे, त्याला वैताग आला बायका पोरांचा, आजूबाजूंचा, यांचा त्यांचा, त्याला वैराग्य नाही म्हणत. हा वैताग आपला. साधू संतांनी आमच्या खरोखरच वैराग्य होते त्यांच्याकडे, म्हणून तसे वागले ते. त्यांनी सिद्ध करून दाखवलं. संसार तापे तापून तरी तशी सेवा या कुटुंबाची. पण हे वास्तव आहे. तुकाराम मला काय याचं म्हणजे सेवा करायची, संसार तापे तापून मी द्यावा. तेव्हा कुठं त्यांना मग काय झालं, वैराग्य प्राप्त झालं. आणि पण त्यांना खरोखरच प्राप्त झालं. तसं आपलं नाही. हे धनंजया, अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो, कारण त्यांच्या या परमार्थ रूपी व्यापारात मूळ भांडवल मीच असतो. त्यांना साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्यरूप संपत्तीची समृद्धी झाल्यामुळे त्यांना भेदरूपी दैन्याची ओळखही राहत नाही. आपण हे झालं होतं ना, अधिदैव झालं होतं. अधिदैव सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी सुटाव्याच्या बेतात आली असता इथून आधी होतो आपण तिकडे. मरणाऱ्या प्राण्याची जी खळबळ उडून जाते ती पाहू, म्हणजे इथून आपण म्हणजे तो दुसरा पाहतो, तो फक्त त्यावेळेला फक्त बघतो, पण तसं काय विचार करायला मागत नाही. अहो आम्ही स्वतः पाहिलेले, ज्या वेळेला खरंच माणसाला ज्या वेळेला इच्छा होती ना आपल्याला भगवंत प्राप्ती करून घ्यायची, तर त्या क्षणात त्यांनी ती प्राप्ती करून घेतली पाहिजे. आम्ही स्वतः पाहिले. बाबांकडे घाटकोपरला आम्ही असताना बाबांकडे 2 व्यक्ती आल्या अनुग्रह घेण्यासाठी. आणि एकाने अनुग्रह घेतला आणि एक काय म्हणलं की काहीतरी कारण आलं. म्हटलं मी आज नाही घेत, म्हटलं बघू कधीतरी. काय म्हणलं बघू कधी. माझ्या बाबांना काय एकाला घातले, त्याला घातले आणि ते म्हणलं बघू कधीतरी. ते 5 वर्ष रखडले बघा. म्हणजे आलेला जर क्षण एखाद्याला जर आपण तो दवडला तर मात्र कधी येईल पुन्हा ते काय सांगता येणार नाही, कारण ते कुणाच्या हातात नाही. त्यावेळेला तिथं ते पुण्य घेऊन आलं होतं त्याला. पण काय माहिती एखाद्याला काय अर्ज राहिला असेल काय शिल्लक, म्हणून ते काय आलं परत 5 वर्ष रखडलं. पण काही वेळेला आपल्या हातात असतं ना. पण काही जण म्हणतात नाही माझ्या मनाला वाटून तेव्हा. मन म्हणजे मन काय आहे, तुम्हाला खाली दरीत खोलीत नेणार तेव्हा तुमचं मन तयार होणार, लोटून देईल त्या वेळेला. आणि माय किती चटकची येत असते जास्त 2 ग्रॅम 3 ग्रॅमची असेल. आणि मनाचा मन म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात, ज्या वेळेला 50 किलो असतो ना त्याला 1 मन आमच्याकडे म्हणतात. हा तुमच्याकडे 40 किलो काय. आमच्याकडे म्हणजे 48 किलो म्हणजे 16 त्रिक 48. 3 किलोचा 1 पायली आमच्याकडे म्हणतात, म्हणजे 16 त्रिक 48. तर त्या 48 किलोला 1 मन म्हणतात. मग आता मला सांगा ते 1 मन वागवायला सोपं का 2-3 ग्रॅमची माळ वागवायला सोपी, सांगा बरं. प्रत्येक जण म्हणतो ना माझ्या मनाला वाटून तेव्हा घालील, माझ्या मनाला वाटून तेव्हा घालील. कसं काय सोपं आहे सांगा बरं मला. 2 ग्रॅमचं सोपं आहे का 50 किलोचं सोपं आहे वागवायला. नाही आम्हाला तेच बरं वाटतं 50 किलोचं वागवायला, नाही का. म्हणजे सोप्याकडे जायला मागत नाहीत लोक. काही मला समजा आला योग आलाय, नाही म्हणे मला मी ना चांगला दिवस बघून एकादशीचा किंवा आणखीन एखादा काहीतरी माझ्या प्राप्तीचा असा काहीतरी दिवस बघणार आणि मग मी करणार. अरे तुला काय माहिती कल कोण दिवस येईल कैसा, हा माहिती आपल्याला कोण दिवस येईल
येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कैसा, कोण दिवस येईल कैसा, हो कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहात भरवसा, नाही देहात भरवसा, नाही देहात भरवसा, नाही देहात भरवसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. आपल्या देहाचा आपल्याला भरोसा आहे का? सांगू शकतो का आपण मी उद्यापर्यंत जगणार आहे असं कोण सांगू शकतो? सांगा बरं मला. हा, म्हणून कबीर महाराज म्हणतात, अशी जी लोक म्हणतात ना, म्हणून कबीर महाराजांनी चकले चांगली चपराक मारली. कल करोशे आज, आज करोशे अब, आणि एक श्वास निकल जाए तो करोगे कब? तुझ्या हातात आहे का तुझा श्वास कधी जायचा आणि काय ते? मग नको विचार करायला. नाही म्हणलं करू ना, आम्ही करू ना, करू. कधी तो श्वास निघून गेल्यावर तू चालतो कोणाच्या भल्या माणसा, कोणाच्या जीवावर चालतो? तू बोलतो कोणाच्या जीवावर? तू आता जे म्हणतो मी उद्या कर, ते कोणाच्या जीवावर बोल? तू बोलतो कोण? तो जाणायचा आहे आपल्याला का देह जाणायचा आहे? देह जाणू शकत नाही काही. तू बोलतो कोण आता आपल्याला? आपल्याला बोलवतो कोण? आपल्याला चालवतो कोण? त्याला जाणायचं आहे. मग ह्या देहाचा काय भरोसा आहे का? तो आज आहे आणि उद्या नाही. मग जो आज आहे, जो होता, जो आज आहे, उद्या राहणार, त्याला जाणायचं आहे आपल्याला. त्याला जाणण्यासाठी हा केवळ देह दिलेला आहे बरं का. हे संसार प्रपंच वगैरे करण्यासाठी नाहीये, ते सहज होणार आहे. पण आपलं कसं, आपलं उलट आहे, जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको ते करत बसतो. म्हणून काय होतं, गोंधळ होतो. परंतु ते जे ज्ञानी भक्त माझ्या स्वरूपाशी कसे व किती एकरूप होऊन गेलेले असतात हे न कळे. ज्ञानी जे भक्त असतात ते माझ्या स्वरूपाशी कसे मिळून गेलेले असतात हे न कळे. हे वर्णन करणे अशक्य आहे, कारण ते मरणाच्या कठीण प्रसंगी मला विसरतच नाहीत. जे ज्ञानी असतात ना, ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे त्या बोधाचं, ते मला मरणाच्या प्रसंगी ते मला काय करतात, मला विसरत नाही. सहज विचार करून पाहिले तर असे जे निपुण पूर्ण ज्ञानी आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतकरण युक्त योगी आहेत असे समज. असे जे ज्ञानी आहेत ते मात्र माझ्या ठिकाणी कसे आहेत, युक्त योगी आहे. योगी म्हणजे काय, जोडणे, माझ्याशी संबंध जोडून आहेत. हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप वंदळ प्राप्त झाली नव्हती, कारण त्यावेळी क्षणभर अर्जुन मागेच होता. त्याचे चित्त मागील 29व्या श्लोकार्थाच्या चिंतनात गुंतले होते. भगवंत ज्या वेळेला असं सांगत होते ना की बाबा त्याला मरणाच्या टायमाला तो कसा असतो, तो माझ्याशी युक्त असतो, म्हणजे युक्त योगी, म्हणजे माझ्याशी संबंध जोडून असतो. त्या टायमाला अर्जुन काय करत होता, त्या 29व्या श्लोकाचा काहीतरी विचार करत, त्याच्या चिंतनात गुंतला. त्यामुळे त्याचं काही लक्ष नव्हतं भगवंताने काय सांगितलं. कधी कधी आपलं पण होतं ना, कधी कधी हा डबल सांगा ना जरा, डबल म्हणजे याचा अर्थ तो तिथं नव्हता, आता परत सांगा ना मला. म्हणजे काय होतं, तो तिथे नव्हता. तसं म्हणे अर्जुनाचं झालं. ज्या टायमाला भगवंत असे सांगत होते त्यावेळेला तो काय करत होता, दुसरंच काहीतरी चिंतन करत होता. मग आता मला सांगा, इथं जे आता आपण आलेलो आहोत ते आता आपण इथं काय चिंतन केलं पाहिजे नेमकं? भगवंताचं चिंतन असावं का संसाराचं चिंतन असावं? कमीत कमी इथे तरी. पण तुम्ही तसे नाही बरं का. हे मी ते तिकडचं सांगतो, आमच्या तिकडचं, तुमच्या इकडचं सांगत नाही. तुम्ही म्हणजे खरोखरच ज्ञानी आहे. किती तुमचं बघ आता एक प्रमाण वगैरे देतात, म्हणजे जितावर आहे म्हणून देतात ना, म्हणजे तुमचं तिथं लक्ष आहे म्हणून देतात की नाही, म्हणजे तुम्ही चांगले आहात.
हे मी तिकडं तिकडचं आमच्या गावचं सांगतोय, तुमच्या गावचं सांगत नाही. इथलं कशाला मी सांगू? तर तुम्ही हुशार आहात. कीर्तन चांग कीर्तन चांग. हा, होय अंग हरिरूप. तसं तुम्ही झालेले आहेत. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हा, मग त्या ठिकाणी ती ब्रह्मप्रतिपादक, हा तो 29व्या श्लोकाचा त्या चिंतनात गुंतला होता. त्या ठिकाणी ती ब्रह्मप्रतिपादक वाक्य हीच कोणी फळे अनेक प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती व अभिप्रायात्मक सुवाद चोहीकडे दरवळला होता. आता बघा, जो आत्मज्ञानी जो झालेला आहे आत्मज्ञानी, तो आपल्याला विचारावं लागत नाही आत्मज्ञानी आहे का म्हणून. तुम्हाला उदाहरण सांगतो, लक्षात येईल. शाळेमध्ये समजा 7वी 8वी 9वीच्या मुली येतात आणि वर्गात बसल्याबरोबर गुरुजी विचारतात, हा सुगंध दरवळतो कुठून? कसला? मोगऱ्याचा. असं विचारतील. बरं, आणि तो घातला होता किती जणांनी? 50 मुलं पाड. पण 50 मुलांनी नाही, एकाच मुलीने तो घातला होता. काय? मोगऱ्याची वेणी घातली होती तिने. मग आता हे विचारतील का गुरुजी, हा सुगंध दरवळतो कुठून? कारण त्याचा सुगंध दरवळतो कुठून म्हणण्याचा प्रश्नच येत नाही ना. कारण त्याचं काय, त्याचं अंग काय दरवळण्याचंच अंग आहे. तसं एखादा जर समजा आत्मज्ञानी जो आहे, त्याचा जो सुगंध दरवळतो तो तर काही इतरांना सांगत बसेल, माझा सुगंध घ्या, माझा सुगंध. त्या गुरुजीला काय तो सुगंध सांगत होता, माझा सुगंध घ्या? सांगावं लागलं त्यांना. त्यांनी विचारलं, हा सुगंध, वा काय सुगंध. तसं वा काय आत्मज्ञानी आहे, काय तो ब्रह्मज्ञानी आहे, तो सांगत बसणार आहे का? मग आपल्याला नाही कळणार आहे. जर त्याने निर्माण केलेली जी वस्तू आहे तिचा सुगंध जर एवढा दरवळतो, मग तो तर ज्याच्या अंतःकरणात प्राप्त झालेला आहे, ज्याच्या अंतःकरणात वसलेला आहे, त्याची काही लक्षणं सांगायला पाहिजे. असं कोण म्हणतं? भगवंत सांगतोय अर्जुनाला, आणि असे आपल्याला शोधायचे. काय? असे जे दरवळ सुगंध जे सुटलेत ना, त्यांना शोधायचे आपल्याला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ती वाक्यरूपी फळे वेदांत सिद्धांताची जणू बनवलेली असून ब्रह्मरसाच्या सागरात बुचकळलेली व मग तशी परमानंदाने साखरेत घोळलेली होती. त्या फळाच्या विशुद्ध निर्मळपणाने अर्जुनास ज्ञानाचे डोहाळे लागले. म्हणजे अर्जुनास ज्ञान प्राप्तीची तीव्र इच्छा उत्पन्न झाली, म्हणून तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला. विस्मय म्हणजे आश्चर्यकारक, नवल. एक आपण म्हणतो नवल, म्हणजे जसा गुरुजी हा सुगंध कसं काय, तसा म्हणजे हे जे ज्ञानरूपी जे आहे, जे ज्ञानरूप जे आता मला सांगितलं भगवंतानी, ते त्यामध्ये ते कसं काय असेल, असं तो काय केलेलं आहे, बुचकाळ्यात पडल्याप्रमाणे झालं. म्हणजे आश्चर्यकारक झाले, त्याला आश्चर्यकारक वाटतंय. पण तो आश्चर्यकारक कधी घोट घेता आपण नुसतं ऐकूनच म्हणतो. तो काय करतोय, तो त्याचा घोट घेतोय, अमृत रसाचा घोट घेतोय, आणि मग तो म्हणतोय पा अशा रीतीने त्या सुख संपत्तीच्या लाभामुळे म्हणजे लाभ झालेला आहे, त्याला तो मिळालेला आहे. तो स्वर्ग सुख भोगणाराची वेडावून दाखवू लागला. त्याला आता काय झालेलं आहे, अर्जुनाला तो भोगरस प्राप्त झालेला आहे. तेव्हा तो काय करतो, अशा रीतीने त्या सुख संपत्तीच्या लाभामुळे, ते सुख संपत्ती म्हणजे ती जी आत्मप्राप्तीची झाली होती त्याला, त्या सुख संपत्तीच्या लाभामुळे तो स्वर्ग सुख भोगणाराची वेडावून दाखवू लागला. म्हणजे जे स्वर्ग सुख भोगतात ना, त्याला हा वेडावून दाखवू लागला. ते लहान पोरं नाही का, मोठ्या भावाचं जर समजा काय थोडंसं हे झालं, म्हणजे काय त्याला पाहिजे ते मिळालं नाही, हा तुझा कसा पोपट झाला असं म्हणतात की नाही, तसा अर्जुन म्हणतो, हे जे स्वर्ग सुख भोगतात ना, त्याला म्हणतात तू माझ्या समोर काय तुझा पोपट झाला, म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे. आणि बरोबर आहे, वाटलंच पाहिजे आपल्याला, आपल्या गोष्टीबद्दल आपल्याला स्वाभिमान वाटलाच पाहिजे. जर आपल्याला ती गोष्ट प्राप्त झाली तर आपल्याला त्याचा स्वाभिमान, अभिमान, अहंकार नसावा, पण स्वाभिमान मात्र नक्कीच असावा. तसं तो म्हणतोय अर्जुन की मी हे जे स्वर्ग सुख भोगणारे ना, ते माझ्यासमोर कसे हे असे तुच्छ आहेत माझ्यासमोर.
स्वर्गसुख भोगण्याचा वेडावून दाखवू लागला, म्हणजे तुच्छ मानू लागला. अर्जुनाच्या अंतकरणात आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. याला आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या, आणि ज्यांना प्राप्त झालेल्या नाही त्यांच्यात काय गुदगुल्या कसल्या व्हायला लागले असतील, दुःखाच्या. मग तू होऊन बघ ना, तुला एवढं जर दुःख होतं, तुला माझ्या पुढे चालला, त्याला लय गुदगुल्या, तुला लय आनंदात दिसतो, माझं काय चाललंय मलाच कळत नाही. अरे मग तू तसा जर तुला व्हायचा तर तू घे ना, ते तो रस तू सेवन कर ना. त्याने तो रस सेवन केला म्हणून तो तसा झाला. मग तू घे आणि मग तुला कळण तो कसा झाला, का झाला, नाही का. तुला घ्यायचं नाही, फक्त त्याचं वर्णन करतोयस. वर्णन करून का कुठं तुझं पोट भरणार आहे. पहा आता हे स्वर्ग सुखाबद्दल तुकाराम महाराजांचं काय प्रमाण आहे का, म्हणजे स्वर्ग सुखाला तुच्छ मांडलेलं आहे असं काय प्रमाण नाही. तुका म्हणे पावटणी आणि करून स्वर्गाची निशाणी, आम्ही पायवाट केली त्या स्वर्गाची. पाहत बरं, ज्याला म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, ज्याला हे आत्मसुख प्राप्त झालेलं आहे तोच हे म्हणू शकतो. तुकाराम महाराजांचे आत्मसुख प्राप्त झालं होतं, त्यांना माहिती ह्याच्यापेक्षा दुसरं आहेच नाही काही. म्हणजे स्वर्गसुख त्यांच्या पुढे ते सुद्धा काय आहे, तुच्छ आहे. मी त्याची पावटणी करू, त्या स्वर्गसुखावर पाय देऊन मी वरती गेलो. याप्रमाणे ज्या फलांचे बाहेरील स्वरूप सौंदर्य पाहून त्याचा आनंद वाढू लागला, तो इतक्यात त्या फलांची चव घेण्याच्या उत्कट इच्छेने अति त्वरा केली. आता ते फळ चाकण्यासाठी काय केलं, अर्जुन काय म्हणतो, त्याने काय केलं, अति त्वरा केली की मला ते मिळावं, मला ते मिळावं. म्हणून लवकर हनुमान रूप तळ हातातली श्रीकृष्ण वाक्य रूप फळे घेऊन ती तो अनुभव रूप मुखात एकदम घालावाय पाहू लागला. तो काय करायला लागला, फळे एकदम घेतली हातात, पण घेतल्यावर काय केलं, अणु तोंडात डायरेक्ट सगळी एकदम टाकायला लागला. त्यावेळी विचारूप जिभेने ती घेता येईना व हेतुरूप दाताने ती फळे फुटेना. काय विचारूप जिभेने ती घेईना म्हणजे घेता येईना, आणि हेतुरूप दाताने ती फळे फुटेना असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडास लाविना. मग चमत्कार वाटून असे म्हणतो की अहो, ही वाक्य फळे म्हणजे पाण्यात पडलेली नक्षत्राचे प्रतिबिंबच होय. मी या अक्षरांच्या सुलभपणाने केवळ अक्षरांना फल समजून कसा फसलो. म्हणजे याचा अर्थ अर्जुनाला ते मिळालेले नाही, फक्त त्याने काय केलेले आहे, ऐकले. फक्त काय केले त्याने, ऐकले. मग आता ऐकले, समजा आता आपल्याला भूक लागलेली आहे, बरोबर आहे. मग आताचा ते भोजन 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 करून आपल्याला आपलं पोट भरणार आहे का. मग ते काय करावं लागेल, खावं लागेल. तसं त्याने काय केलेलं आहे, त्या भोजनाचे वर्णन ऐकलेलं आहे. मग आता त्याला काय वाटायला लागलं, हे मला मिळालं पाहिजे, हे मला मिळालं पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे आत्मस्वरूपाची आत्मस्वरूपाचे आतापर्यंत भगवंतांनी काय केलेलं, वर्णन केलं त्याचं आतापर्यंत. मग वर्णन केलं नुसतं, तर त्याला आता काय वाटायला लागलं, मला मिळालं पाहिजे, मला मिळालं. आता बघा आपल्या इथे समजा एखादा दुसरा नवीन माणूस आला असेल, त्याने जर समजा आता हे असं ऐकलं नाही, माळ घातल्याने काय होतं, अनुग्रह घेतल्याने काय होतं, तर त्याला नक्कीच वाटणार काही ना काहीतरी. जर वाटायचं असेल तर नाही हो, मग आपल्याला परत प्राप्त, कारण आपली आपण करा सोडवण, तिथं कोण कुणाची नाही, आपली आपणच सोडवण करून घ्यायची. हे फक्त देणारा आणि घेणारा फक्त निमित्त असतो तिथे. कुठे कोण देणाराही नसतो आणि कोण घेणाराही नसतो. फक्त ते काय केलेले आहे, निमित्त केलेले आहे फक्त तिथे. कारण कोण देणारा घेणार, जर सगळं एकच आहे तर इथं देणारा आणि घेणारा आहे कोण. आणि जर तसं तुम्हाला जर वाटत असेल ना किंवा देणार आहे, आणि हे पहा आपण इथून जे बोलतोय, तुम्हाला काय म्हणायचं, हा बोल. असे जे आपलं जे नाम भेटले ते सुद्धा अनेकांना भेटलेलं आहे, पण त्याची रीत माहित नाही. हा बरोबर आहे, अडकून गेले. हो आहे ना, किती असे अडकून गेले की असे नाही आम्हाला घेतले, आम्हाला भेटले म्हणजे येतात, बसतात, उठतात, सगळं करतात, पण त्याची रीत बाबामध्ये रीत समजून घ्या, रीत समजून घ्या, विनियोग समजून घ्या की बाबा ते तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला परमात्मा. बरोबर बरोबर. म्हणजे विनियोग नाहीये. म्हणजे काही जणांना आहे ना, त्याला साधनाचं नाम म्हटलं, साधन अनुष्ठान जे म्हणतात ना, ते आहे काही जणांकडे. मी मागच्या वेळेला बोललो होतो, आपले ते भरत महाराज कोडसे, त्यांच्याकडे ते साधनाचं नाम होतं, अवस्था सुद्धा होत होती, पण ते म्हणायचे हे कशामुळे होतं, हे नेमकं काय आहे हे मला कळत, कारण रीत नव्हती, विनियोग नव्हता त्यांच्याकडे. म्हणून ते म्हणायचे की हे काय व्हायचं, कसं व्हायचं हे मला काय माहित नाही, हे नेमकं काय आहे असं, म्हणजे ते व्हायचं पण हे काय आहे ते मला कळत नव्हतं. मग ज्या टायमाला म्हणले, मी त्या टायमाला बाबांकडून अनुग्रह घेतला, त्यावेळेला मला कळायला लागलं की ह्याला काय म्हणतात.
त्याला अष्टसात्विक म्हणतात हेही माहित होते त्यांना, व्हायचे त्यांना, पण त्यांना माहित नव्हतं याला अष्टसात्विक म्हणतात. म्हणजे बघा हे बरोबर आहे. काही जणांना ते मिळालेले साधनानुष्ठान म्हणतात त्याला, ते साधन आहे ना, काही जणांना मिळाले पण त्याची रीत नाही. मग फायदा काय त्याचा? त्याचा उपयोगच नाही ना. गाडी चालवायची, गाडी घ्यायची हौस आहे, गाडी घेतली पण चालवता येत नाही, म्हणजे त्याला विनियोग म्हटलेलं आहे. म्हणजे मिळाली ना, गाडी मिळाली नाही का? मिळाली. तसं ते नाम मिळालं त्याला मिळालेलं आहे, पण त्याचा विनियोग नाही, रीत नाही. पैसे मिळाले तुम्हाला, पण ते कसे खर्च करायची अक्कल नाही, म्हणून काय झालं, त्याचा विनियोग नीट नाही होत. आणि घेतात म्हणून बऱ्याच जणांना काय असं वाटतं, बरेच लोक हे घ्यायला का मागत नाही त्या वेळेला. हा आम्हाला मिळाले ना, अरे मिळाले तर त्याचं काहीतरी फलस्वरूप दिसली पाहिजे ना पुढे, त्याची काहीतरी लक्षणं दिसली पाहिजे ना. जसे साधू संतांना आमच्या मिळालं तेव्हा त्यांनी आपली लक्षणं सांगितली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप, आणि मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. म्हणजे काय करायची, त्याची लक्षणं दिसायला लागली नाही का. सद्भावे नाथ महाराज म्हणतात, सद्भावे निज भजन करी, हृदय प्रगटता श्री हरी. मग तो प्रगटला का? जर ते नाम घेतलंय तर हृदय प्रगटतात. आता साधू संत सांगतात नाही काय खोटं सांगतात का? त्यांनी जो अनुभव घेतला ते सांगतात. नाथ महाराज म्हणतात, सद्भावे म्हणजे त्या सद्भावाने, सद्भावे निज भजन करी म्हणजे ते मी नाम घेतलं, सद्भावे निज भजन, हृदय प्रगटता श्री हरी. मग हृदय प्रगटला श्री हरी, आता काय दाखवता येणार नाही तो. मग काय झालं, हृदय प्रगटला श्रीहरी, त्याची चिन्ह बाहेर पडली. हृदय प्रगटता श्रीहरी तो देहीची चिन्हे क्षणा माघारी बाहेर पालटती. ह्याची जी चिन्ह आहे ते काय झाली, बाहेर दिसायला लागली. म्हणजे शोध, म्हणजे समजा घाम यायला लागला, तो हसायला लागला, रडायला लागला, हे काय झाले, त्याची ती चिन्ह दिसायला लागली. म्हणजे बघा, म्हणजे वस्तूची सांगितले, म्हणजे भगवंत प्रगट झाला त्याची लक्षणं. आता एखादी समजा आमची एखादी ताई 7-8 महिन्याची झाल्यावर करून, तेव्हा लोकांना सांगावं लागेल का ही गरोदर आहे म्हणून? ते तिचं लक्षण आहे. तो जो बोध पुण्य म्हणजे पुत्र निर्माण होणार आहे ते तिचं लक्षण आहे. तसं हे लक्षण आहे भगवंत प्राप्त झालेलं. सद्भावेनीचं भजन करी, हृदय प्रगटता श्री हरी, तो देहीची चिन्हे बाहेर क्षणा माघारी पालटती. आणि त्या नव्या अध्यायातले काय बघायचं, सुरुवात, चित्त चाकटली आटू घेत, वाचा पांगुळली जेथीच्या तेथ, आपाद कंचुकीत रोमांच आले, अर्धोण मिनित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुकोरमोचिनी बळे, बाहेर कापे. आत सुरू झालं म्हणून तो बाहेर कापावं लागला, ही चिन्ह दिसायला लागली. एवढं स्पष्ट सांगितलंय, कधी अजून आपण त्याच याच्यामध्ये अडकून राहतो. नाही आम्ही गुरु केलंय, आम्ही गुरु केलंय. गुरु केलं तर असं व्हायला पाहिजे ना. मग तुम्ही गुरु केलंय, पण आमच्या तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे नाही केलेलं. काय, सत्य गुरु राय कृपामध्ये, मग तुझ्यावर अजून सत्य गुरु नाही केलेला तू, म्हणजे खोटा गुरु केला. तुकाराम महाराज प्रमाणे का आपल्याबद्दलच नाहीये, सत्य गुरु राय कृपा केली. म्हणजे तुला जर असं होत नसेल तर मात्र तू खोटा गुरु केलेला आहे. आणि तुका म्हणे कैसे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा, का खोट्या? खऱ्या देवाला विसरून गेले. का? सत्य गुरु नाही भेटला म्हणून खऱ्या देवाला ओळखले, विसरून गेले. जर सत्य गुरु भेटला असतं तर खऱ्या देवाला ओळखलं असतं. म्हणून तिथं त्यांनी इथे असं सांगितलं, सत्य गुरु राय कृपामध्ये केली. त्यावेळेला मला ही अशी चिन्ह बाहेर पालटली भगवंताची. आणि तुका म्हणे कैशी आंधळे गेले विसरून खऱ्या देवा, कारण तुला सत्य गुरु भेटला नाही म्हणून तू खऱ्या देवाला काय केलं, विसर, आंधळा झाला तिथे. काहीतरी सांगत होते त्याच्या अगोदर, काहीतरी बोलत होते त्यांच्या अगोदर मानेवर. बर झालं ना ते विनियोगच झालं. बर, असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडास लावी ना, मग चमत्कार वाटून असे म्हणतो की अहो ही वाक्य फळे म्हणजे पाण्यात पडलेले नक्षत्राचे प्रतिबिंब होय. मी या अक्षरांच्या सुलभपणाने केवळ अक्षरांना फळ समजून कसा फसलो इथं आलो. मी या अक्षरांना फळ समजून कसं काय फसलो, म्हणजे ही अक्षरे येते त्यांना मी फळ समजलो, पण ऍक्च्युली ते फळ नाहीये, पण मी मात्र फळ समजून फसलो. आता बघा तेच अर्जुन आहे ना 10व्या अध्यायामध्ये सांगणार आहे की मी कसा फसलो. ते 10व्या अध्यायामध्ये काय, विषयाचा पडू पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणजे ते त्यांचं तिथं असं वर्णन आहे
10व्या अध्यायामध्ये की ज्या टायमाला अजून सांगतो माझ्याकडे नारद मुनी देवल मुनी हे सगळे ऋषी यायचे आणि ते ज्या टायमाला गायन वगैरे करायचे त्या गायनामध्ये मी बोलून गेलो. आणि मग देवा तू ज्या टायमाला हे बोलायला लागलास ना म्हणजे असं आत्मस्वरूप असं असतं अमुक तमुक त्यावेळेला मला कळालं की अरे मी त्या विषयात म्हणजे त्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच गुंतून गेलो. तिथं ती ओळी तशासाठी वापरलेली आहे ती. पण आपल्याला तर मग आपण काय होतो विषय म्हणजे फक्त हे मागे ते पण विषय नाही हा करणं होऊ करणं तर त्याच्यातून आपल्याला बोध काय होणार आहे. बरं करू नये असं नाहीये ना. पण असं म्हणजे इथं कबूल केलं कुणी अर्जुनाने कुणी कबूल केलं आपण करायचं नाही. काय गातो ते कळे ना आणि राग आळवितो नाणा म्हणजे कशाविषयी म्हटलंय बघा. मग आता ते भजन म्हणत होते काय चुकीचं होतं का. तरी पण ते म्हणले काय म्हणले अर्जुन हे विषय होता कारण मी त्याच्यात गुंतत चाललो म्हणून तो विषय होता बघा. आणि आता आपल्याला रोज ताला चोरात चाललेले अगदी कधी वेळ बसायचा आपला. काय गातो ते कळे ना आणि राग आळवितो नाणा हाका पोळीतो प्रचंड तोंड वासून नाही का. हा म्हणजे वरती तोंड घासून काय करतो काय गातो ते स्वतःच कळत नाही. हाका मारील ज्याच्या नावे त्याच्या नावाची नाही ठावे म्हणजे हा नुसता इकडे चालतोय मोठमोठ्याने लय म्हणजे हा लय स्वरामध्ये गातो स्वरामध्ये बोलतो देवाचं नाव घेतो पण कोणाचं नाव घेतो ते त्यालाच माहित नाही अजून. हाका मारी ज्याच्या नावे त्याच्या नावाची नाही ठावी म्हणजे देवाचं नाव म्हणजे नाम जे आहे नाम ते देवाचं नाव आहे लक्षात घ्या. म्हणून तिथं म्हटलं हाका मारी ज्याच्या नावे त्याच्या नावाची नाही ठावी किंवा गावाची नाही ठावी म्हणजे ज्याच्या नावात तो हाका मारतोय त्याचं गावही नाही माहिती आणि नावही माहित नाही ते खरं आहे का खोटं आहे ते. म्हणून देवाचं जे नाव आहे ना देवाचं नाव ते नाम आहे त्या म्हणून सद्भावीने जे भजन करी म्हणजे मी त्याचं भजन करी म्हणजे त्याचं नाव घेतलं बरोबर काय झालं तो हृदय प्रगट तसली हरी हृदयामध्ये त्याचं नाव घेतलं बरोबर तो झाला. नाम उच्चारिता कंठी हे पीठ आहे. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जेठी मी त्याचं नाम म्हणजे त्याचं नाम म्हणजे नाव त्याचं मी नाव घेतलं बरोबर तो माझ्या पुढे उभा राहिला बघा. मग अजून आपल्याला काय येत नाही आपल्याकडे. मग भगवंताला अर्जुन सांगतात म्हणजे अर्जुन ह्यांच्या पुढे काय येत नाही मी अजून कारण ती माझी नावं घेतात माझं नाम घेत नाही म्हणून मी जायच नाही त्यांच्याकडे. आता बघा आपला आपण जरी प्रत्येकाने विचार करायचा याच्यामध्ये की जोपर्यंत माझं नाम घेत नाही तोपर्यंत मी कारण नामासरीचा हस भागवतामध्ये होवे नामासरीसाची हरी नामासरीचा रिगे हृदया भीतरी नाम उच्चारल्याबरोबर मी हृदयातून बाहेर येतो. नामासरीचा रिगे हृदया भीतरी आणि होऊ लागे पूर्ण हृदय शुद्धी. त्या हृदय शुद्धी ज्या वेळेला होते त्या नामाने काय होतं माझे हृदय शुद्धी होते आणि त्याच्यामुळे मी काय करतो त्याच्या पुढे प्रगट होतो. नाम उच्चारल्याकडे पुढे उभा जगत जोपर्यंत हृदय जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत मी तिथे येतच नाही. तर तुका म्हणे देवबरीला विठ्ठले काम क्रोध केले घरी ज्या टायमाला हे काम क्रोध खाली होतात ते केवळ नामानेच होऊ शकतात. काम क्रोध दिसतात का नाही. मग आता त्यांना मारायला काय करायला पाहिजे आपल्याला 15 किलोची तलवार लागेल बरोबर ना. 15 किलोची तलवार लागेल ना नाही ते दिसत नाही. म्हणजे दिसत नाही ना त्याला साधन कसं पाहिजे जे दिसत नाही ते साधन पाहिजे ते नाम प्रगट नाही ना. ज्ञान गूढ गम्य गुड आहे ते म्हणजे कसं आहे सिक्रेट आहे ते दिसत नाही. आणि म्हणलं आम्हाला असे शब्द दिले आणि आम्हाला स्वतःचे शब्द दिले आम्हाला असं सांगितलं चिंतन करायचं ते असं 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 राम 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 म्हणायचं. अरे काय भल्या माणसा हा विचार करायला पाहिजे ना. तुला तू नाम कशासाठी घेतो तुका म्हणे देव बदल्या विठ्ठले काम क्रोध केले घर नेते. काम क्रोध घर देते केल्याशिवाय भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रगट होणार नाही. मग काम क्रोध दिसतात का नाही. मग त्यांना साधन कसं पाहिजे त्यांना घालवण्यासाठी जे नाही आहे जे दिसत नाही तेच साधन पाहिजे ना. हा आणि न दिसणार आहे तेच प्राप्त करायचं. मग त्याच्यासाठी प्राप्त करण्यासाठी न दिसणारच साधन पाहिजे. नाही 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 रात्री माझ्या स्वप्नात देव आला होता. कुठं आला होता स्वप्नात. मग आता इथे आपले गुरुवरे चटे बाबा सांगायचे म्हणे रात्री सकाळी गेले आणि तो लॉटरीवाला काय लॉटरीचं नाव सांगते ते त्या लॉटरीवाल्याकडे गेले म्हणले मला स्वप्नात लॉटरी लागली 10 लाखाची द्या माझे 10 लाख. तो म्हणला अहो असं कसं काय होईल म्हटलं
म्हणजे स्वप्नात तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्ही माझ्याकडे 10 लाख मागायला आले, तो देईल का? आणि मग हा काय म्हणतो, माझ्या स्वप्नात देव आला होता. माऊलींचं काय प्रमाण आहे? ज्ञानदेव म्हणे स्वप्नीचे पाहिले, स्वप्नीचे चैले. जे स्वप्नामध्ये पाहिले जाईले राया ते काय होणार आहे? ते राया म्हणजे वाया जाणार आहे. आणि तो म्हणतो मी स्वप्नामध्ये देव पाहिला, स्वप्नामध्ये देव पाहिला. पैसेची गुरुपदिष्ठा हो पाहिल्या चोटा ते इष्टची परी अनिष्ठा कारण काय उघड सांगतात एक रामकृष्ण हरी ते इष्टची परी अनिष्ठा कारण होय म्हणजे जैसे का आपली ते इष्ट होणार नाही, ते उलट काय होणार आहे? ते कसं सांगितलं, जैसे का आपली जननी नग्न दाखविल्यावरी ते तीर्थची परिपतनी कारण होते. 16 मध्ये येऊया बघा. म्हणजे जर प्रगट जर करायचं असेल आणि त्याचं पण माऊली आपलं माऊली पण म्हणतात ना, प्रगट करिता होय मात्रा गमन. पाहता काय साधू संतांनी एवढं सांगून ठेवलंय तरी यांचे डोळे उघडत नाहीत. काय म्हणावं काय यांना आता? हा काय डोळे झाकलेत का काय? यांचे का डोळे गेलेत? नाही नाही झाकले नाही म्हणतात, ते कधी उघडतील तरी यांचे उघडतच नाही, ते गेलेत. प्रगट करिता होय मात्रा गमन. ज्ञानदेव म्हणे मुक्ताबाईला सांगतात ज्ञानेश्वर महाराज. ते झालं, पण हे इथे माऊली, हे आता माऊली मुक्ताबाईला सांगतात प्रगट करिता होय मात्रा गमन. ज्ञानदेव म्हणे आन निवृत्तीची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की प्रगट करिता होय मात्रा, म्हणजे जर प्रगट केलं नाम तर मात्रे बरोबर गमन केले तर पाप लागतं त्याला. आणि म्हणे आपला उघडा मंत्र ना ही खरोखर अक्षरांची पदे नसून केवळ आकाशाच्या घड्याच आहेत. व ह्यात आमच्या बुद्धीने कितीही जरी बुड्या मारल्या तरी तिला काही छान लागावायचं नाही. तेव्हा मग ती वाक्य जाणवायची गोष्ट कशाला? अशा अर्जुनाने मनात विचार करून पुन्हा यादवेंद्र श्रीकृष्णाकडे दृष्टी केली. मग अर्जुनाने देवाला विनंती केली की अहो ही जी एकवटलेली 7 पदे ती कधी कोणी न ऐकलेली अशी नवलपूर्ण आहेत. 7 पदे म्हणजे पुढे सांगणार आहेत. कोणची ती सहज विचार करून पाहिले तर वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता उपयुक्त 7 पदातील निरनिराळ्या सिद्धांताचा उलगडा केवळ त्या श्रवणाच्या बळाने बोलून दाखवता येईल का? हा जो उलगडा आहे तो नुसता बोलून दाखव, कारण त्याला काय पाहिजे? अनुभवच पाहिजे, तरच तो उलगडा होईल. आणि अनुभव हा वेगवेगळा नसतो, अनुभव हा सगळ्यांना सारखाच असतो. मला सांगा, आता इथे भारतामध्ये आपल्या 2 अधिक 2 4 आहे, तर अमेरिकेमध्ये काय 2 अधिक 2 5 होतील? म्हणजे जो हिता अनुभव आहे तो संपूर्ण जगाला आला पाहिजे त्या नामाचा. मग सगळ्यामध्ये आहे तो अनुभव, फक्त काय केलेलं आहे त्यांच्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी ते त्या पद्धतीने घेतलेले आहे. तसा जर अनुभव आला म्हणजे समजा ना ते नाम आहे म्हणून. आता हीच अवस्था जी आपली होती ती मौलवींचे, ते कोण मुसलमानांचे मोहम्मद पैगंबर, त्यांची सुद्धा अवस्था झालेली आहे अशा प्रकारची. म्हणजे याचा अर्थ त्यांना ते नाम मिळालं होतं. बरं, आता ख्रिश्चनांची ते येशू ख्रिस्त, त्यांची अवस्था झालेली आहे, त्यांना ती शांती प्रगट झाली. नामाने काय होतं? शांती प्रगट होती. मग आता ज्या टायमाला येशू ख्रिस्तांना ज्या टायमाला खिळे ठोकले त्या टायमाला त्यांनी काय वाक्य उच्चारलं? हे भगवंता, हे परमेश्वरा, यांना काय कळत नाही, यांना तू माफ कर. आता आपल्यासारखं म्हणेल काय, थांब तुझ्याला बघतो, मला याचा सोड इथून बघतो याचा. म्हणजे याचा अर्थ शांती प्रगट झाली, ते ज्ञानोदय प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर कुठे? मग ज्यांना अशी शांती प्राप्त झाली, मग कुठल्याही देशातल्या असू द्या किंवा कुठल्याही जातीपातीच्या असू द्या, पण ज्यांना ही शांती प्रगट झालेली आहे त्यांना हे ज्ञान, ते नाम मिळालं, प्रश्नच येत नाही. आणि अजून आपल्याला मिळेना, आपल्यामध्ये भांडणं चालले, हे ते शास्त्राचंच भांडण चाललेलं आहे. आपलं काय सोडून द्या त्याच्यामध्ये? आता हे शास्त्र म्हणतं आमचं असं, ते शास्त्र म्हणतं आमचं असं. फक्त ज्ञानेश्वरीच करा, बाकी करूच नका काय, मग कळलं तुम्हाला. म्हणून तो गोठाळे झाले. त्या शास्त्रात असं सांगितलं, या शास्त्रात असं सांगितलं, त्यांचीच भांडणं अजून मिटणार त्या शास्त्रांची. आपली कधी मिटायची जीवांची? आणि त्यातूनही देवा आपण हे बोलणे तसे काही साधारण नव्हे, कारण हा अक्षरांचा नुसता समुदाय पाहिला तरी विस्मयाच्या जीवाला देखील मोठे आश्चर्य वाटले.
कानांच्या झरोक्यातून गोलरूपी किरण आत प्रवेश करतात न करतात तो चमत्कार वाटून माझे लक्ष खुंटले. मी मती चालेना, म्हणजे माझी बुद्धी चालेना तिथे. त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे. म्हणजे मी अर्थ ऐकला पण मला अजून त्याचं काय उलगडा झालेलं नाही. मला आता काय झालेलं आहे, मला एक म्हणजे उतावळपणा झालाय. मला आता त्या शब्दांचा अर्थ कळून घ्यायचा आहे मला. पाहता म्हणजे आता ज्या टायमाला आपल्याला बाबा नाम देतात, आता बघा इथं हे तिथं लागू होतं. बाबा ज्या टायमाला आपल्याला नाम देतात, हा मग आता नाम दिलं आणि मग नंतर काय सांगतात, भाऊ त्या नामाचा अर्थ असा असा आहे की ते परब्रह्म. नुसतं शब्द दिले तर कळणार नाही ना. बाबा काय या ओवीला धरून आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं जसं नाम सांगितलेलं आहे तसं तसं आपल्याला मिळालं. काय ज्यांना मिळालंय त्यांनी ताडून पहा, मग कळलं आपल्याला. तर ते हा मग बाबांनी त्या टायमाला आपल्याला अनुग्रह देतात, नाम म्हणजे शब्द देतात, हा बरोबर. आणि मग नंतर ते काय सांग, भाऊ हे शब्द म्हणजे नाम नाहीये, कारण ती अक्षर नव्हती लेखा. बरोबर का, नीट ऐका. मग ते सांगतात ह्याचा अर्थ आहे, त्या अर्थाने जर तू ते चिंतन केलं तर तुला ते प्रगट होईल, ते ब्रह्म. नाहीतर नाही. मग काय सांगतात की बाबा रे की त्याचा अर्थ असा आहे, तुला जे सांगितलं ते परब्रह्म मी आहे, त्याला माझा नमस्कार असतो. तुला जे मी सांगितलंय ना ते तूच आहेस, ते त्याचा नामाचा अर्थ आहे ते तूच आहेस. मग आता वेगळा देव कोण राहिले का. पण काय होतं, आपली एकाएकी आपली तशी हे होत नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, दृढ निश्चय आपला होत नाही. म्हणून हे सत्संग करावे लागतात, आळंदीला जावं लागतं, पंढरपूरला जावं लागतं, तीर्थयात्रेला जावं लागतं. कशासाठी, हे दृढ करण्यासाठी. नुसतं तिकडे मजा मारण्यासाठी नाही, किंवा गोंगड्या आणि बांगड्या आणण्यासाठी नाही पंढरपूरला जायचं. 90% आता आपण गोंगड्या आणि बांगड्याच आणतो पंढरपूरला. अरे निश्चय करायचा आपल्याला, जे मिळाले ना आपल्याला साधून दिले त्याचा निश्चय करण्यासाठी जायचं आपल्याला तिकडे पंढरपूरला आणि आळंदीला. हे चालले नुसते मजा मारण्यासाठी, जर पिकनिकला चालले तसे. काय आता करावं, आता अर्थच कळत नाही आपल्याला नेमकं कशासाठी जायचं कशासाठी जायचं. इथं फक्त त्याला खुंटन केलं ना, म्हणजे त्याचं मंडन केलं ना तेवढं कळतं. अरे मंडन पुढचं ऐक ना, का मंडन केले आणि मंडन करून नंतर परत तुला ते जागेवर आणलंय ना, ते नाही ऐकायचं. एक घेतलं गेलं सपळ सुटला सगळीकडे, मग सांगायला मोकळा. हे ऐक ना, पहिला आपल्याला काय जायचं आळंदीकडे, येथून होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. मग आता नाम घेतलं, गुरु केला, मग अजून सुद्धा जायची गरज आहे. बाबा 78 सालापर्यंत जात होते. का जात होते, की हे जे आता मिळाले आपल्याला त्याचं दृढीकरण करायचंय, निश्चयात्मक भूमिका झाली पाहिजे. तर तिथं जाऊनच होऊ शकते. इथं असं संसार प्रपंचात नाही राहणार होणार. म्हणून साधू संतांची जी युक्ती आहे तिथं नेऊन तुमचं दृढीकरण होणार आहे. स्वामी दत्तात्रयांनी 24 गुरु केले, म्हणजे गुरु करून गुरु केलेले त्याने, त्यांचं निश्चयात्मक भूमिका होण्यासाठी तेव्हा ते गुरु केलेले. प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये ते तत्व आहे, ह्याच्यामध्ये तत्व आहे, त्याच्यामध्ये तत्व आहे, असं दृढीकरण होण्यासाठी केलेले आहेत ते. ह्याचा विचारच कोण नाही करत, कोण मांडतच नाही असा विचार कर. काय करावं त्याच्याने, म्हणजे काय होतं, विचार मांडण्यामुळे आपलं दृढीकरण होतं. ज्यांनी ज्यांना हे नाम मिळालंय, ज्यांनी तो अनुग्रह घेतलेला आहे. मग त्या टायमाला बाबा आपल्याला देतात, मग म्हणतात बाबा ते अर्थासहित नाम घ्यायचंय तेव्हा. कारण महावाक्याचा उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलीला, त्याचा विचारच केला पाहिजे साधके. म्हणजे त्या नामाचा विचार म्हणजे नाम, शब्द म्हणजे नुसतं नाम नाही, त्या शब्दाचा त्या अक्षरांचा विचार म्हणजे नाम आहे. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, तुला मिळालं ना, पण आता बघ कसं घ्यायचं ते. महावाक्याचा उपदेश भला, म्हणजे महाकाव्याचा उपदेश केलेला आहे, परी त्याचा जप नाही, नुसतं जप बोलू नको बरं का. मग काय कर, त्याचा अर्थसहित जप कर, अर्थसहित चिंतन कर. महावाक्याचा उपदेश मला परी त्याचा जप नाही बोलीला, त्याचा विचारच केला पाहिजे साधके. त्या अक्षरांचा विचार म्हणजे नाम आहे. महावाक्याचा उपदेश मला परी त्याचा जप नाही बोलला, त्याचा विचारच केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. त्याचा जर विचार करून जर ते नाम घेतलं नाही तर तुझा कधीच भ्रांती जाणार नाही. किती पुढे अजून आपल्याला लोंढे वाढायचे, किती अजून पर्वत चढायचे, याचा विचारच नाही अजून. म्हणजे पण काय आम्हाला सत्संग, आम्हाला वेळ नाही भेटत, बाकी करायला बरोबर सगळा वेळ भेटतो. नुसतं घेतलं म्हणजे नाही पदरात पडणं, लग्न केलं म्हणजे संसार नाही म्हणत त्याला. लग्न करून पुढे जे करतात ना वाढवायचं त्याला लग्न म्हटलेलं आहे. नुसतं शुभमंगल झालं की म्हणजे झालं आता आमचं लग्न. पुढे आता जो संसार करायचा आहे त्याला लग्न म्हटलेलं आहे. तसं नाम घेतलं, गुरु घेतलं, बसला घरात तर तुझा संसार होणार नाही.
म्हणजे याचा अर्थ काय ते तुला नेमकं कळणार नाही. ते तुम्हाला आपल्याला जर कळून घ्यायचं असेल तर आता मागापासून ज्या गोष्टी नाही त्या आपल्याला करायला त्याचं दृढीकरण करायचं आपल्याला. एखाद्या व्यक्तीला सांगायला गेलं म्हणजे अहो तुम्ही सत्संग केला पाहिजे तर ते तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला कळेल. नाही 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 म्हणे आम्हाला वेळच भेटत नाही म्हणा. मग मला सांगा तुम्हाला वेळ भेटत नाही. उद्या समजा जर तुझ्या दरवाजाजवळ तू आतमध्ये किचनमध्ये गॅस चालू केलाय, त्याच्यावरती काय समजा डाळ टाकून ठेवलेली आहे किंवा कुकर लावून ठेवला आणि शिटी वाजायच्या आत जर समजा उंबरट्यावरती जर यम आला म्हणा चला तुमचा वेळ झाला, नाही नाही म्हणजे थांबा माझी जरा शिट्टी होऊ द्या मग येतो. थांबल तो काय करावं आता सांगा ना बरं. नको विचार करायला या गोष्टीचा. का विचार करत नाही रे? वाईट वाटतं, वाईट वाटतं. का विचार जीव हा विचार का करत नाही बरं? काय वजन आहे तुम्हाला पण ते एवढ्या छटाकवरच्या माळ्याचं आणि नुसतं शब्द सांगण्यात त्याच्यात तुम्हाला काय वजन आहे बरं? तुम्हाला साधू संत सांगतायत की बाबा हे मांस मच्छी मटण कोण खातं? ज्याचे जे जिभेने पाणी पितात ते मांस मच्छी मटण खातात. ज्याचे दाताला सुळे आहेत ते मांस मच्छी मटण खातात. मग आपण जिभेने पाणी पितो का? वठाने पितो, वठाने पितो. मग आपण प्राणी आहोत का ते मांस खायला? उलट झालंय सगळं. म्हणजे त्यांचं अन्न आपल्याला आणि आपलं अन्न त्यांना. नको विचार करायला. मग आता मला सांगा मग ती ताई म्हणेल का थांबा जरा आमची शिट्टी होऊ द्या मग मी येतो? नाही, तुमची वेळ आत्ताच झालेली आहे, एका क्षणात उचलून घेऊन जाणार. मग बसू द्या तुमच्या तिकडे करपत, बघा तिकडे म्हणा. आता म्हणजे काय आपलं जीवन करपून जाणार संपूर्ण. त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे. असे सांगताना जो वेळ लागेल तितका वेळही विलंब सहन होत नाही, म्हणून देवा आपण त्याचे निरूपण लवकर करावे. बघा आता या उत्तर असा उत्तर पण आपल्याला पाहिजे. बाबा सांगा, बाबा मला सांगा तुम्ही, बस मला आता काही नको, मला दुसरं तुम्ही संसारपर्यंत म्हणणार मला आता सांगूच नका. मला फक्त हे सांगा, आता जे तुम्ही सगळं वर्णन केलं ना ते मला सांगा. तसं आता आपल्याला वाटलं पाहिजे, सांगा मला. पण हे काय सांगणारा देत नसतो. हा सांगणारा देत नसतो. ही जाहिरात आहे, जाहिरात. आता इथून जे तुम्हाला सांगितलं जातं तो जाहिरातदार आहे, त्याच्याकडे तुम्हाला मिळणार नाही. पण आम्ही एक मात्र तुम्हाला मदत करू. काय करू? आम्ही काय करतो इथून? आम्ही इथून काय करतो? किती छान आहे ना. आम्ही काय करतो? त्या दुकानातल्या मालाची काय करतो? इथे जाहिरात करतोय. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल आता हे लय बडबड बडबड करतात आम्हाला काय लगेच मिळेल. तुम्हाला लगेच मिळणार नाही. पण आम्ही एक काम करू, आम्ही त्या दुकानात ज्या दुकानात माल मिळतो त्या दुकानात आम्ही मात्र नेण्याचं काम करू तुम्हाला. पण हे कशी आहे? आम्ही काय करतो, आम्हाला कामाला ठेवलेलं आहे त्यांनी की तुम्ही आमची जाहिरात करायची, बरं का. मग आम्हाला त्याचा पगार मिळतो. आता किती मिळतोय तुम्हाला मी सांगणार नाही, पण आम्हाला पगार मिळतो. मग आता आम्हाला पगार मिळतो, आम्ही तुमचं काय काम करावं? मग आमचा मालच करील. मग आम्ही काय करणार? तुम्हाला जर वाटलं की हा माल व्यवस्थित आहे, बरोबर आहे, तर मग तुम्हाला आम्ही काय करणार? त्या दुकानदाराकडे नेणार, मालकाकडे. कारण जाहिरातदार आहे तो काय करणार? फक्त जाहिरात करणार आणि आपल्या घरी निघून जाणार. तसं आम्ही इथं जे आहेत ना ते जाहिरात करणारे आहोत. माल आमच्याकडे तुम्हाला मिळणार नाही, पण आम्ही मात्र तुम्हाला रस्ता दाखवू. ते जर तुम्ही म्हणाला आम्हाला त्या मालकाकडे जायचं तर तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ शकतो. एका टीव्हीवरती एका मुलाने काय केलं, ते टीव्हीवरती डॉक्टरची जाहिरात दाखवली. ते स्टेपवर ते लावतात, ते असं केलं. ते पोरगं पाहतं, आई आई मला त्याला भेटायचं. आणि आई म्हणजे अरे आई येड्या, ते म्हणलं ते डॉक्टर मग ते काय म्हणतात मला त्या डॉक्टरला भेटायचंय. ते म्हणले तो डॉक्टर खरा नाहीये, तो डॉक्टर फक्त जाहिरातसाठी आहे. तसा हा डॉक्टर हा खोटा आहे, हा खरा नाही. पण आम्ही खऱ्या डॉक्टरनं मात्र तुम्हाला नेऊ, एवढं मात्र आम्ही करू. हा वैष्णवांचा. त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे. असे सांगताना जो वेळ लागेल तितका वेळही विलंब सहन होत नाही, म्हणून देवा आपण त्याचे निरूपण लवकर करावे. याप्रमाणे मागे काय सांगितले त्याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छाही दर्शवून अर्जुनाने विचारले. अर्जुनाची प्रश्न विचारण्याची अपूर्व शैली कशी आहे पा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करत नाही. म्हणजे भीड काय माझ्या समोर करत नाही, म्हणजे तो बाबाला घाबरत नाही.
कशाला प्रश्न विचारायला? हा एरवी एरवी तर श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला प्रेमालिंगन देण्यास तो प्रवृत्त झाला. अहो श्रीगुरूंना ज्या वेळेस पुसावायचे असेल त्यावेळेस अशी दक्षता ठेवावी लागते. श्रीगुरूंना जर विचारायचं असेल तर आपल्याला अशी दक्षता घ्यावी लागणार. त्यांची मर्यादा कायम ठेवून कशी पुसावे हे फक्त एक सव्यासाची अर्जुनच जाणतो. का बरं का? त्यांची मर्यादा म्हणजे त्यांची मर्यादा विचारणार पण मर्यादा ठेवून विचारणार आणि ते फक्त अर्जुन जाणतो. आता त्या अर्जुनाचे ते प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरीने उत्तर देणे हे संजयच आवडल्यामुळे तो संवाद कशा प्रमाणे सांगेल ते पहा. ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. ते सांगण्याकडे नीट लक्ष द्यावे. हे असे की ज्या योगाने कानाच्या अगोदर अर्थज्ञानात दृष्टीचा उपयोग होईल. आता बघा इथं काय सांगितलंय ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. आता आपल्या मालिकेमध्ये ना गायकवाड आहे ते कीर्तन करायला लागले ना ते काय त्याने एखादा मुद्दा मांडला की मग त्यांना विचारलं मी तुम्हाला सरळ आणि सोप्या मराठी भाषेत सांगते मग तुम्हाला कळू नये का? हुशारीचा आहे गायकवाड. मी तुम्हाला काय इंग्लिश भाषेत सांगते का? तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला मी चांगल्या सरळ आणि सोप्या मराठी भाषेत सांगते म्हणजे तुम्हाला ते कळायला पाहिजे. तसं इथे अर्जुन काय म्हणतो की मला ते आता सरळ आणि कसं समजेल सरळ आणि सोप्या भाषेत तेवढं मला तुम्ही काय करा सांगा. बुद्धिरूप जिभेने त्या शब्दांचा रस न चाकता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय समाधान पाहून जाते. पा म्हणजे एखादी गोष्ट जर चाकायची असेल जिभेने चाकायला पाहिजे ना. ते म्हणतात तो म्हणतो हा जिभेने रस न चाकता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय समाधान पाहून जगतील. म्हणजे अक्षरांच्या शोभा असेल एखादा रस जर चाकायचा असेल तर काय करावं लागतं आपल्याला? जिभेने चाकावं लागतं ना. ते तो अर्जुन काय म्हणतो तू ही नुसती अक्षराची शोभा जरी असली ना तरी मात्र त्याच्यातून काय होणार आहे? माझं समाधान होणार आहे. पहा की मालती पुष्पाच्या कळ्या सुगंधामुळे नाकाला खरोखर चांगल्या वाटल्या तरी पण त्यांच्या बाहेरील सुरेखपणाने डोळ्यांना सुख होणार नाही का? त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिय सुखाचे राज्य करतील व मग त्या सिद्धांताच्या गावाला त्वरित व चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे शब्द मर्यादा संपते ते बोलणे उपयुक्त सालंकारात्मक सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. 7व्या अध्यायाला आता आपण निरोप दिला. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सर्वसंतन की जय. उठू नका. हे तुम्हाला वाटतं पुंडलिकावरती जाऊन चला तसं नाही. 7वा अध्याय संपल्यामुळे आपण पुंडलिकावरती घेतले. आता आपण थोडंसं 8व्या अध्यायामध्ये पदार्पण करून थांबूया. मग अर्जुन म्हणतो 8वा अध्याय चालू. 8व्या अध्यायाला अक्षर ब्रह्म योग म्हणतात. काय जसं प्रत्येक अध्यायाला म्हटलं की नाही की कर्मयोग कर्म संन्यास योग ज्ञान कर्म संन्यास योग. 7वा कोणता? ज्ञान विज्ञान योग. तसा 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग. मग अर्जुन म्हणतो अहो देवा ऐकले का? मी जे आता विचारत आहे ते मला स्पष्ट करून सांगावे. बघा केवढा अधिकार मिळवलाय अर्जुनाने. जसं की पत्नी आपल्या पतीला म्हणणार अहो तुम्ही जरा ऐकले का? ती आता कशाने बोलते? अधिकाराने बोलते ना, कारण तिने तेवढा अधिकार प्राप्त करून घेतलाय. तसा अर्जुन म्हणतो भगवंताला अहो मी काय आता तुम्हाला सांगतोय ते मी तुम्हाला काय जे विचारणार आहे ते मी आता तुम्ही ऐकले का? आपुला तो एक देव करून घ्या. तसंच केलं पाहिजे. देवाने आपला अंगीकार केला पाहिजे. आपण देव देव करू त्याच्यात काही नवल नाहीये. देवाने आपला अंगीकार केला पाहिजे. मग अर्जुन म्हणतो अहो देवा ऐकले का? मी जे आता विचारित आहे ते मला स्पष्ट करून सांगावे. तेवढा अधिकाराने मी जे तुम्हाला आता विचारणार आहे ते स्पष्ट करून सांगावे. असा आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे. बाबाला विचारायची बाबा मी आता ते तुम्हाला विचारणार आहे ते आता तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. बाबा म्हणते माझ्याकडे वेळ आहे तेवढा तुला स्पष्ट करून सांगायला.
पण काढतात. माऊलीचं हृदय आहे त्यांचं. जर आपण असं जर विचारलं तर काय सांगणार नाहीत, सांगणारच ते. ते ब्रह्म कोणते, आता ते विचारतात बरं का, प्रश्न विचारतात अर्जुन. ते ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे, अथवा अध्यात्म कशाला म्हणतात ते सांगा. आदिभूत ते कसे आहे आणि यात आदिदेव ते कोण आहे हे मला नीट समजेल असे सांगा. आता 7व्या अध्याय समजा नाही का, अगोदर केलं होतं आदिदेव, आदिभूत, आदियज्ञ हे शब्द. ते मग तेच प्रश्न पुढे घेऊन आता अर्जुनाने काय केलं, ते प्रश्न विचारले. मग आता हे तुम्ही वर्णन केलं ना, मग आता मला त्याचं काय करा, तुम्ही त्याचा विस्तार करा. देवा आदियज्ञ तो काय व तो या देहात कोण आहे हे अनुमानाने नीट असे काहीच लक्षात येत नाही. म्हणजे अनुमान करून ते काय आपल्याला कळणार नाही. हे शारंगपाणे ज्यांनी आपले अंतकरण स्वाधीन करून घेतले आहे त्यांच्याकडून अंतकाली तो कसा जाणला जातो हे मला चांगल्या रीतीने ऐकव. श्री ज्ञानदेव म्हणतात, पहा की चिंतामणीच्या मंदिरात, आता पहा, आता हे अर्जुनाने प्रश्न विचारले, पण आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा, तिथं त्यांनी आता थांबवले कोणी, अर्जुनाने. आणि ज्ञानदेव म्हणतात, पहा की चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला. म्हणजे काय केलं अर्जुनाने असं विचारल्यामुळे ज्ञानदेवांना वाटलं की नाही, आता जरा त्याचं वर्णन केलं पाहिजे. आज एवढ्या प्रेमाने जर विचारतोय देवाला, एवढ्या हक्काने, तर आपण त्याचं वर्णन केलंच पाहिजे. श्री ज्ञानदेव म्हणतात, पहा की चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला असेल तर तो जरी झोपेत बरळला तरी त्याच्या बरळण्यातील शब्दही व्यर्थ जात नाही. कुठं झोपलेला आहे तो, चिंतामणीच्या जर मंदिरात झोपलेला असेल, तो जर बरळला तरी काय त्याचं ते बरळणं सुद्धा सत्य होणार, ते व्यर्थ जात नाही. त्याचप्रमाणे मला हे सांगा असे अर्जुन म्हणल्याबरोबर देव म्हणाले, अरे तू जे काही पुसलेस ते नीट ऐक. किरीटी म्हणजे कोण, अर्जुन. हे जणू कामधेनूचे वासरू असून त्याच्यावर कल्पतरूचा मांडव आहे, म्हणून त्याच्या मनातील सर्व मनोरथ हेतू सिद्धीत जावे अशी इच्छा केली तर यात नवल ते काय, काहीच नाही. जर समजा आपल्या समोर कल्पतरू आहे आणि त्याच्यासमोर जर आपण मनातला जर हेतू सिद्ध केला, हेतू आपण जर मनात आणला तर तो काय नाही बरं सिद्ध होणार. म्हणजे कोण आहेत समोर, भगवंत आहेत ना, म्हणजे ते कल्पतरूच आहे. श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील ब्रह्म साक्षात्कारास पावतो. पाहतो काय, श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील ब्रह्म साक्षात्कारास पावतो. मग ज्याच्या कृपादृष्टीने उपदेश करतील तो काय ब्रह्म साक्षात्कारास प्राप्त होणार नाही. म्हणजे रागाने ज्यांना मारले ते सुद्धा ब्रह्म साक्षात्कार. हा, कृष्ण कोपोनी ज्याशी मारी तो नर पावे ब्रह्म साक्षात्कारी. म्हणजे बघा, म्हणजे कोपोळी जरी मारलं तरी तो काय होतो, तो ब्रह्म साक्षात्कार त्याला प्राप्त होतो. कुणाला, हा, म्हणजे मग मला उपदेश जर मी केला, ज्याला जर उपदेश केलेला असेल ते का बरं त्यांना का प्राप्त होणार नाही, ते ब्रह्म. म्हणजे ज्याला मी समजा भगवंत म्हणतात, मी ज्याला रागाने समजा कोपतो, त्याच्यावर राग काढतो, त्याला सुद्धा जर ब्रह्मप्राप्ती होते. मग मी जर उपदेश केला तर त्याला का ते प्राप्त होणार नाही. बघा, मग आता सांगा, याच्या समजा कंसाला रावणाला त्यांना मारलं का त्यांना काय केलं बरं, सांगा बरं. मुक्ती दिली की नाही, मग मारलं का त्यांना. मग ज्यांच्या सन्मुख जे देव आहे, मग काय ह्यांनी काय मागितलं रावणाने. आता तो मोठा बराच इथेच आहे. ते काय झालं, एक वेळेला नाही मला ते नाही, मला दुसरं वेगळं सांगायचं. ज्या वेळेला म्हणजे जे भगवंताचे जे सन्मुख आले ते काय झाले, मुक्तीच पावले. सन्मुख जे आले ते, ह्या दृष्टिकोनातून मला एक उदाहरण सांगायचं. रावणाने ज्या वेळेला रामाने सेतू बांधला त्यावेळेला सेतुबंधनाचं पूजन करायचं होतं. म्हणजे त्याची काय करायचं, आपण जसं करतो ना, वास्तुशांती वगैरे करतो, पूजन करतो. तर त्या पूजा करण्यासाठी त्यांनी, मी थोडक्यात सांगतो, रावणाला बोलवलं होतं. बघा आता हा ते आहे. हा, मला आता थोडक्यात सांगायचं, एवढं गोष्ट वगैरे नाही मला सांगायचं, मला मुद्दा जो आलाय तो सांगायचा. हा, त्या पिरियड मध्ये त्यांनी, ते काय झालं, बरं आता आलेच तर आता सांगून टाकू, मग आता काय करणार मग नाही का. आता पूजेला बसायचं, पूजेला एकटा बसत नाही, पूजेला काय करतात, दोघे लागतात. पण सीता कुठं होती, रावणाच्या बंदीखान्यामध्ये होती.
मग हे समजून गेला रावण, म्हणलं राम तर एकटा बसू शकत नाही. बरं रामाला सांगितलं मी सीतेला आणीन, पण मी सांगतो तसं तुला करावं लागेल. तर म्हणलं चालेल. मग म्हणलं आता काय करा, पूजन तर करायचंच आहे, कारण पूजन करायचं म्हणजे पूजेला बसायला नवरा बायको दोन्ही लागतात, एक तर चालत नाही. तर सांगितलं ठीक आहे, मग आणतो मी सीतेला. पण म्हटलं एक सांग, पूजा झाली की बरोबर मी तिला घेऊन जाणार. रावणाने मान्य केलं, कारण आता आपलं काहीतरी काम साध्य करायचंय ना. मग पूजा वगैरे झाली. मग आता तो ब्राह्मण होता, ब्राह्मण मागवलं होतं ना रावणाला. रावण ब्राह्मण होता बरं का. तर म्हणजे पूजा वगैरे घालायचा. ज्याच्या मुखोद्गत 4 वेद 4 शास्त्र 18 पुराण म्हणजे बघा, आणि तो ब्राह्मण होता. तर म्हणजे इथं आता काय माहितीये का, ब्राह्मण नेमकं काय माहितीये का, साधू संतांना वृत्तीचा ब्राह्मण सांगायचं. हा, ब्रह्म जाणे येते ना ब्राह्मण, जे ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलेलं. तर ठीक आहे, मग आता सीतेला घेऊन आला आणि मी घेऊन जाईन. मग आता ब्राह्मण आहे, पूजा जो घालतो त्याला दक्षिणा तर द्यावी लागते. मग रामाने विचारलं तुला दक्षिणा काय देऊ, पुन्हा रावणाला विचारलं तुला दक्षिणा. तर मी म्हणलं मी दक्षिणा मी सांगितलं तुला द्यावी लागेल. म्हणलं चालेल सांग ना. तुम्ही म्हटलं ज्या टायमाला माझं मरणासन्न होईल, म्हणजे मी मरणाच्या ज्या टायमाला पिरियडमध्ये असेल त्यावेळेला तू माझ्या समोर असला पाहिजे. काय मागून मागावं बघा. मग आता काय चाललं होतं, आपला विषय काय चालला होता त्याच्यावरून आपण तिकडे गेलो होतो. काय श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील ब्रह्म साक्षात्कारास पावतो. मग ज्याला कृपा दृष्टीने उपदेश करतील तो काय ब्रह्म साक्षात्कार प्राप्त होणार नाही. ज्या वेळेला आपण कृष्णरूप राहू असा आपला निश्चय होतो त्यावेळी आपल्या अंतकरणी कृष्णरूपच बनते. मग आपल्या संकल्पपूर्वक अंगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्याकरता अष्टमहासिद्धी राबतील. आपण जे जे संकल्प करू त्या अष्टमहासिद्धी सुद्धा त्या पुरुषाच्या ठिकाणी थांबतात. पण मात्र तुकाराम महाराजांनी मात्र त्यांना जवळ केले नाही. अष्टमहासिद्धी वळंगती द्वारी न वदती दुरी दवडिता. परंतु आज अशा प्रकारचे जे निश्चिम प्रेम ते एका अर्जुनाच्या ठिकाणीच आहे, म्हणून त्याच्या इच्छा नेहमी सफल होतात. म्हणूनच अर्जुन या आता आपल्या मनातील गोष्ट विचारेल असे जाणून अगोदरच श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेवले. कारण स्तनपान करून दूर खेळत असलेली मुलाची भूक त्याच्या मातेलाच लागत असते. कुणाला, मुलाला भूक लागते का आईला भूक लागते? ऐका ना परत. कारण स्तनपान करून दूर खेळत असलेली मुलाची भूक त्याच्या मातेलाच लागत असते, म्हणजे कळत असते. मातेला लागत असते म्हणजे मुलाची भूक कोणाला कळते? आईला कळते. मग तशी आपली भूक कोणाला कळली पाहिजे? आपल्या सद्गुरूंना कळली पाहिजे, आपल्या भगवंताला कळली पाहिजे. आपल्याला जी भूक लागलेली ती खेळत असलेली मुलाची भूक त्याच्या मातेला लागत असते, म्हणजे कळत असते. एरवी मला दूध पाज असे त्यांनी सांगितल्यावर मग का ते त्याला दूध पाजते? मूल म्हणणार की आई मला दूध पाज असं म्हणल्यावरच का ती दूध पाजते? तिला कळतं. तसं म्हणे हे का सांगायचंय, तसे भगवंताला कळत होतं की ह्याला कशी भूक लागलेली आहे ती. आलं लक्षात? ते दृष्टांत सांगलेलं आहे. मातेला जसं आपल्या मुलाची भूक कळते तसं भगवंताला अर्जुनाची भूक कळायला लागली. म्हणून तसेच कृपाळू अशा सद्गुरूंच्या ठिकाणी म्हणजे आपल्या शिष्या संबंधी असले हे प्रेम असणे म्हणजे काहीच नवल नव्हे. म्हणजे सद्गुरूच्या ठिकाणी आपल्या शिष्या संबंधी प्रेम असणं हे काही नवल नाहीये, ते सहजच असलं पाहिजे. जसं मातेचं आपल्या मुलाबद्दल जसं प्रेम असतं तसं शिष्याविषयी आपल्या सद्गुरूला तसं सहज प्रेम असलं पाहिजे. अगोदर देव जे काही बोलले ते ऐका. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले जे या सर्व फुटक्या आकार मात्रात ओतपोत भरलेले असून कोणत्याही वेळा गळत नाही, नाश पावत नाही. बरे पुढे गेलो का? देव जे काही बोलले ते ऐका. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले जे या सर्व फुटक्या आकारात म्हणजे आकार मात्रात ओत भरलेले असूनही कोणत्याही वेळी गळत नाही, नाश पावत नाही. बरे त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर शून्यच आहे असे वाटेल, परंतु तसे नव्हे. कारण स्वभावाने ते निर्विशेष सामान्य सत आहे. ते किती सूक्ष्म असे म्हणाल तर सूक्ष्माती सूक्ष्म अशी आकाशाच्या पदरातून गाळून घेतले आहे. अशा प्रकारचे जे अतिसूक्ष्म आहे तरी पण ते प्रपंचरूपी ज्ञानाच्या वस्त्राच्या गाळणीतून हलवले असताही गळत नाही, ते परब्रह्म होय.
पहा सूक्ष्माहून सूक्ष्म, काय म्हणले सूक्ष्माहून सूक्ष्म, जे संसार रूपी सूक्ष्मपणा पाहावा तर शून्यच आहे असे बरे वाटेल, परंतु तसे नव्हे. कारण स्वभावाने ते निर्विशेष सामान्य सत आहे. ते कसं आहे निर्विशेष म्हणजे विशेषत्वाने नाही, ते सामान्यपणाने आहे. ते किती सूक्ष्म असे म्हणा. परब्रह्माचं काय केलेले वर्णन चालू आहे. परब्रह्म कसं असतं ते सांगितलेले आहे. ते किती सूक्ष्म आहे म्हणा तर सूक्ष्माती सूक्ष्म अशा आकाशाच्या पदरातून गाळून घेतले आहे. आकाशातून सुद्धा काय केलेलं आहे त्याला गाळून घेतलेले आहे. आता ते कसं सांगता येईल उदाहरण सांगतो तुम्हाला. एक बाटली आहे, बाटली, त्या बाटलीमध्ये काय केलेलं आहे पाणी भरलेलं आहे आणि त्याचं काय केलेलं आहे बूच काय केलेलं आहे त्याचं घट्ट लावून घेतलंय. आता ती बाटली उलटी करा बरं, त्याच्यातून ते पाणी जाईल खाली पडेल. तसं पहा असं आता पुढे सांगतात. अशा प्रकारचे जे अतिसूक्ष्म आहे तरी पण जे प्रपंचरूपी ज्ञानाच्या वस्त्राच्या गाळणीतून म्हणजे प्रपंचरूपी जे वस्त्र आहे त्याच्या गाळणीतून हलवले असतात. म्हणजे जसं बाटलीमध्ये टाकलेलं आहे पाणी पण त्याचं बूच लावलेलं आहे. म्हणजे भगवंताने बघा जिथल्या तिथं सगळं काय केलेलं आहे त्यांनी फक्त बरोबर काय केलेलं आहे तिथं बुच लावून ठेवलेली आहे. तिथल्या इथे बघा आता बुच लावून ठेवली म्हणजे आता हा पाय आहे आपला, तो मोडतो का इथं आपल्याला इथं त्याची ती नस ज्या आहेत त्या काय केलेले त्यांनी इथं मोडण्याचे त्यांनी काय केलेली व्यवस्था केलेली. तेव्हा नाही तर मग असं सरळच करून राहिलं असतं. सळी असते तर काय झालं असतं सरळ राहिलं असतं ना. मग हे कसं केलेलं आहे त्यांनी इथं जो भाग आहे तो कोण काय केलेला आहे इथं आपोआप मोडला जातो अशी त्यांनी काय केलेली आहे व्यवस्था केलेली आहे. तसंच हे सूक्ष्मरूप म्हणून जे सूक्ष्मरूप वस्त्रातून म्हणजे संसारूपी वस्त्रातून जरी ते ठेवले तरी ते काय होतं ते त्याच्यातून बाहेर पडत नाही म्हणजे गाळलं जात नाही. असं इतकं जे सूक्ष्म आहे त्याला काय म्हटलेलं आहे परब्रह्म. बरं अणुरेणू या ठोकडा आणि तुका आकाश एवढा. जरी अणुरेणू एवढं जरी असलं तरी ते परब्रह्म आणि आकाश एवढं जरी असलं तरी पण ते परब्रह्म. म्हणजे अणुरेणू या ठोकडा आणि तुका आकाश एवढा होय. आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने, आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने परब्रह्म जन्मरूपी विकारात्मक धर्मात जाणत नाही. परब्रह्म जन्मत नाही. मग आता परब्रह्म जन्मत नाही असं म्हटलंय ऐका, परब्रह्म जन्मत नाही. मग आपल्याला तुम्हाला आम्हाला जन्म आहे का? काय उत्तर आहे तुमचं? आपल्याला जन्म आहे का? बरोबर नक्की नाही जन्म. बरोबर कारण बाबांनी आपल्याला काय सांगितलं ते परब्रह्म तू आहे म्हणजे जे परब्रह्म आपण आहोत. बरोबर आणि इथं काय झालं त्या परब्रह्माला मरण नाही म्हणजे आपल्याला मरण आहे का? मग कशी काय मरतात? आपण म्हणतो ते रडत बसतात म्हणतो मी याला म्हणून शांती लाभो असे म्हणतो. हो आत्म्याला शांती लाभो. आता हा सगळ्यांना शांती लाभणार आणि म्हणे त्या आत्म्याला म्हणे काय शांती लाभो. त्याच्यामुळे सगळ्यांना शांती आहे त्या आत्म्यामुळे आणि आपण काय म्हणतो त्या आत्म्याला शांती लाभो. कसं काय आत्मा मरतो का? काय आता हे आता लिहिणारे वगैरे काय विचार करत असतील की नाही काय माहिती. आत्मा मरत नाही. तसं बघायला गेले ना तर शरीरही मरत नाही, आकार फक्त त्याचा जातो. कारण शरीर कशाने बनलेले आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाच तत्व. ती जी शरीरातली जी पाच तत्व आहेत ना ती पाच पंचतत्वाला मिळून जातात म्हणजे शरीरही मरत नाही. बघा तुम्ही ज्या टायमाला ते अग्नी टाक देतात त्यावेळेला काय होतं अग्नी दिल्यावरती ते अग्नी तत्व आहे ते अग्नीमध्ये निघून जातं. कधी अग्नी दिल्यावर बरोबर आहे. आता पृथ्वी तत्व म्हणजे काय होतं ज्या टायमाला तुम्ही सकाळी ज्या वेळेला जाता त्यावेळेला काय करतात ती खुरपेने काय करतात माती ओढतात म्हणजे ते पृथ्वी तत्व आणि ती माती टाकतात कुठे पाण्यामध्ये टाकतात म्हणजे ते पाणी तत्वामध्ये. म्हणजे सगळी ही पाच तत्व आहेत आणि हवा म्हणजे निघून गेला वारा खाली राहायला पसारा. बरं ते समजा तत्व आत्मतत्वाने म्हटलेले आहे. पण जो धूर निघतो त्याच्यातून तो म्हणजे काय झालेलं आहे तो वायूला जाऊन मिळाला. मग सांगा मला शरीर तरी मरतं का? शरीर काय होतं ज्याच्याकडून आलं होतं तिकडे निघून जातं. प्रत्येक पाच तत्वाचं ते भाड्याने आणलेलं असतं ते ज्याचं आहे त्याला त्यावेळेला ते निघून जातं त्याच्यामध्ये. ते पंचीकृत असतं हा जाताना ते अपंचीकृत म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने जिथून जसं आलं होतं पंचीकृत झालं तसं मग जाताना मात्र ते वेगवेगळ्या मार्गाने निघून जातं. म्हणजे शरीर सुद्धा मरत नाही फक्त काय होतं आकार मेला जातो, आकार जातो. बरं आता मला सांगतो तुम्हाला शरीर कसं मरत नाही. आता तुमची समजा गाडी आहे ती तुम्हाला तुमची जी गाडी रिक्षा जी आहे
तिला किती वर्ष देतात? समजा 15 वर्ष, 10 किंवा 15 वर्ष. नंतर तीच गाडी काय करतात? हा, कशामध्ये टाकतात? त्याला म्हणतात स्क्रॅप मध्ये जातात. आणि नंतर ती तुम्ही जी स्क्रॅप मध्ये टाकताना गाडी ती, तो नंतर काय करतो? तो पत्रा बित्रा व्यवस्थित लावून काय करतो? तोच पत्रा घेऊन तो चकाचक बनवून परत त्याच भावामध्ये दुसऱ्याला विकतो. सांगा बरं, मग तुमची गाडी मिळली का? गाडी तुमची फक्त काय चकाचक करून आली, तसा हा काय आकार जातो आणि परत चकाचक होऊन परत दुसरा नवीन तारुण्यामध्ये नवीन बनवून येतो. जशी ती गाडी तुमची जशी नवीन बनवून आली, तसा हा काय आकार निघून गेला आणि पुढचा काय जो जन्म असेल त्याप्रमाणे तो काय चकाचक नवीन होऊन येतो. मग मला माणसं का रडावं? माणसाने सांगा बरं मला, रडावं का? जर तुम्हाला जर आता म्हातारपण आले नाही, तुम्हाला जर उद्या समजा कोणी म्हटलं तुम्हाला मी आता तरुण पण देणार, का जाऊ नये त्यांनी? नाही म्हणतो रडत नको, माझं आहे तेच बरं आहे ते बरे. म्हणजे रडू नये माणसाने, कशाला रडायचं? जर पुढचा चाकाचा चांगला जर देव मिळतोय व्यवस्थित तारुण्यातला, तर का जाऊ नये? परब्रह्म आणि आकार म्हणजे हा, इथून आपण गेलो. आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने. नाही, आपण परब्रह्माची इथेच थांबूया, कारण मोठा श्लोक आहे तो. परब्रह्माचा आपण विचार केलेला आहे, झालेली सेवा आपण इथेच थांबू. 8व्या अध्यायामध्ये पदार्पण आपण 17व्या ओळीमध्ये आपण थांबतोय. कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मद द्यावे पसाय जाणे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. बुधा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाव जो देवांशी तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकल मंगळे ईश्वर निष्ठांची मान द्यावे. अनवरत भूमंडळी भेटतू त्यावदा. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अनांशण. मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी लोकी. बधी जो आम्ही पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय व्हावी प्रेतमये श्री विश्वेश्वराव. हा होईल ज्ञान कसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. डोळे दाखवा. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला. 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 माझ्या रामदास बाबाला.
विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबा विसरू नको साधका माझ्या नामात बाबा विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबा विसरू नको साधका माझ्या नामात बाबा विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबा विसरू नको साधका माझ्या नामात बाबा विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबा विसरू नको साधका माझ्या रामदास बाबा विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबा विसरू नको साधका माझ्या रामदास बाबा विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबा विसरू नको साधका माझ्या रामदास बाबा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज